आणि अजूनही जगातली स्थिती अजूनही जगभरात स्थिती नॉर्मल झालेली नाही. आणि भारतात जर या स्थितीबद्दल आपण बघायला गेलो तर एक सकारात्मक बाजू ही आहे की भारतातला रिकव्हरी रेट चांगला आहे. पण प्रत्येकाच्या मनात धाकधूक अजूनही आहे की कोविड संपणार कधी? एकदा कोविड झाला तर परत होणार नाही कशावरून? आणि अशा कित्येक काही मिथ्स असतील, काही फॅक्ट्स असतील, या सगळ्यांमुळे लोकांच्या मनामध्ये एक धास्ती आहे. तर याच्यावरती चर्चा व्हावी किंवा विद्यार्थ्यांच्या मनात असणारे प्रश्न त्यांना उत्तरं मिळावीत म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विशाल पाटील आणि रुपाली पाटील, डॉक्टर रुपाली पाटील हे दोन वक्ते लाभलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की कोविडमध्ये काळजी काय घ्यायची किंवा ज्याला आपण म्हणतो की व्हॉट 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 अवेअरनेस शुड बी टेक, आपण अवेअरनेस म्हणजे काय काळजी घ्यावी. आणि नक्की जर कोविडचं काही डायग्नोसिस असेल किंवा त्याचं जर झालाच किंवा त्याच्यातून रिकव्हर झालोच तर पुढे काळजी काय घ्यावी. तर या सगळ्याच्या बाबतीत आपण आज नक्की चर्चा करेन. आणि या कार्यक्रमाच्या अ, या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल डी कदम साहेब यांना आमंत्रित करत आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी अ, अण्णांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची उद्घाटन करावे. या उद्घाटनासाठी आपण रयत गीत प्ले करतो. मांसहाता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. मधून नव्या युगाचा मांसहाता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. मधून नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्मजातीच्या पादगांधीचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवाणी शिका मंत्र हा करुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती घेऊन ज्ञान साधना करतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा दलितांसाठी अण्णा तुमची
तुझी झिजली चंदन काया, अनाथ जीवा सदा लाभली, मातृहृदयी तुझी माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मित तोही ठरतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता ठरतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन आवडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा. जीवनातला नील जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी, उंच भरावी नभात घावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या या उत्साहवर्धक उद्घाटनानंतर मी आपल्या लायब्ररियन डॉक्टर नमिता पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर्वप्रथम कोविड-19 अवेअरनेस प्रोग्राम मध्ये मी डॉक्टर नमिता पाटील ॲज अ लायब्ररियन, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर तसेच आपले सहकारी प्राध्यापक यांचं स्वागत करते. तसे पाहता हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे गेले 9 महिने आपण एका विचित्र फेजमधनं जात आहोत, ती म्हणजे कोविड-19. गेल्या महिन्यापासून याची तीव्रता कमी होत आहे आणि आपण सर्वजण पूर्णपणे गाफील राहत आहोत. लॉकडाऊन संपला पण कोरोना गेला नाही आणि युरोपियन देशात अजूनही एकदा कोविडची लाट आली आहे. तिकडे परत लॉकडाऊन लागला आहे. आज आपल्याला परत लॉकडाऊनचा विचारही करता येणार नाही, कारण आधीच आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आपल्याला सर्वांना जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत आपली व कुटुंबाची काळजी घ्यावीच लागणार आहे. तर हाच एक उद्देश लक्षात घेऊन डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आणि डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी विथ IQSC यांनी कोविड-19 अवेअरनेस प्रोग्राम डायग्नोसिस अवेअरनेस अँड डायग्नोसिस बाय डॉक्टर विशाल पाटील अँड रुपाली पाटील एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे यांनी कोविड संसर्गाच्या अत्यंत बिकट काळातही कोविड योद्धा म्हणून काम केले आहे. ते कर्तव्य निभावत असताना त्या दोघांनाही त्यांची बाधा झाली, पण कोरोनाच्या या संकटाशी 2 हात करत त्यांनी कोविडवर मात केलीच आहे. आज त्यांचे कोविड योद्धा म्हणून सोबत असलेले अनुभव व या काळात घ्यायची काळजी या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते वेळात वेळ काढून आपल्यात इथे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन हे निमंत्रण स्वीकारले याबाबत आम्ही आमचे प्रिन्सिपल व संपूर्ण कॉलेज आपले आभारीत आहोत सर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. या प्रास्ताविकानंतर मी प्राध्यापक डॉक्टर गौरी पाटील भौतिकशास्त्र विभाग यांना विनंती करते की त्यांनी आजच्या वक्त्यांची ओळख सर्वांना करून द्यावी. सर्वप्रथम मी रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज रामानंद नगर यांच्या वतीने आजच्या कोविड-19 अवेअरनेस कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर विशाल पाटील व डॉक्टर रुपाली पाटील यांचे मनापासून स्वागत करते. डॉक्टर विशाल शिवाजीराव पाटील यांचे मूळ गाव शिराळा तालुक्यातील अंत्री असून त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले.
डॉक्टर विशाल पाटील सर हे 10वी व 12वी मध्ये गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण MBBS हे गव्हर्नमेंट BJ मेडिकल कॉलेज येथे पूर्ण केले, जे महाराष्ट्रातील टॉप मोस्ट कॉलेज आहे. त्यापुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी रेडिओलॉजी हे स्पेशलायझेशन निवडले आणि त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन हे पटियाला गव्हर्नमेंट कॉलेज पंजाब येथे पूर्ण झाले. पटियाला कॉलेज ची त्यांची ही निवड ऑल इंडिया एक्झामद्वारे झाली होती. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा 10 वर्षाहूनही अधिक वैद्यकीय कामाचा अनुभव आहे. सध्या ते पुण्यामध्ये स्वतःचे 2 क्लिनिक चालवत आहेत आणि DY पाटील हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर विशाल सर यांना कोविडच्या अत्यंत बिकट काळामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कोविड योद्धा म्हणून ड्युटी बजावली होती. तसेच आजच्या कार्यक्रमास लाभलेले दुसरे अतिथी या सरांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रुपाली पाटील आहेत. डॉक्टर रुपाली पाटील यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले असून त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण BDS व MDS भारती विद्यापीठ पुणे येथे पूर्ण केले आहे. त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी प्रॉस्थोडॉन्टिक स्पेशलायझेशन निवडले होते. त्यानंतर त्या प्राध्यापक म्हणून भारती विद्यापीठ पुणे येथे डेंटल कॉलेज पुणे येथे रुजू झाल्या. सध्या त्या प्रॉस्थोडॉन्टिक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी इम्प्लांट्स व मॅक्सिलोफेशियल प्रॉस्थोडॉन्टिक्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी आत्मसात केल्या. तसेच कोविडच्या अत्यंत बिकट काळामध्ये त्यांनी भारती हॉस्पिटल पुणे येथे कोविड ड्युटी बजावली. तर पुन्हा एकदा मी आपले मनापासून स्वागत करते व कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते. ओव्हर टू यू नम्रता मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. नुकतंच आम्ही रुपाली मॅडमांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण असं लक्षात येते की त्या एका महत्वाच्या सर्जरीमध्ये बिझी आहेत. तर मग मी डॉक्टर विशाल पाटील सरांना अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. डॉक्टर विशाल पाटील सर. थँक्यू मॅडम. थँक्यू डॉक्टर गोरे फॉर सच अ काइंड इंट्रोडक्शन. सर्वप्रथम मी प्राचार्य डॉक्टर कदम यांचे आभार मानतो की आजच्या काळाची गरज आहे ही सर्वांनी अवेअरनेस करण्याचे प्रयत्न केला पाहिजे आणि तो कार्यक्रम तुम्ही राबवत आहे, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. तर आजचा कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय. टॉपिक आजचा बेसिक पॅरामीटर्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. COVID-19 बेसिक्स ऑफ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. तर आपण जसं मॅडम नम्रता मॅडम म्हणाल्या 9 महिन्यापासून आपण ह्या कोविड-19 ऐकतो. तर COVID-19 म्हणजे काय आहे नक्की? करोना व्हायरस डिसीज 19 असं त्याचं पूर्ण नाव आहे. चीनमधल्या वुहान शहरात डिसेंबर 2019ला या डिसीजचा पहिला उद्रेक झाला. त्यामुळे याला 19 आता सध्या 2020 चालू असलं तरी हा COVID-19 म्हणून ओळखला जातोय. त्याचा पॉझिटिव्ह एजंट जो सायंटिफिक नाव आहे त्याचं हे SARS-CoV-2 सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम करोना व्हायरस 2 असं त्याचं सायंटिफिक नाव आहे WHO ने ठरवलेलं. टू का तर SARS-CoV-1 हा पहिले आपल्या 2002 मध्ये उद्रेक झालेला आहे. तुम्हाला माहिती असेल सार्स हा पहिले रोग होऊन गेलेला आहे 2002 मध्ये. त्याच फॅमिलीतला हा व्हायरस आहे. हा आपल्याला नवीन नाही आहे सच. करोना व्हायरस हा फार जुना व्हायरस आहे. आपल्या सगळ्या डिस्कशन मध्ये तो येत असतो. कॉमन फ्लू जो आपण सीझनल पावसाळ्यात वगैरे जो कॉमन फ्लू म्हणतो, सर्दी होते, ते एका करोना व्हायरसच्या मुळेच होते. पण हा नॉवेल व्हायरस WHO ने घोषित केलाय. का तर हा पहिले अॅनिमल्स मध्ये अस्तित्वात होता. ह्युमन्सना तो इन्फेक्ट करत नव्हता. पण काही म्युटेशन झाल्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये हा ह्युमन्सला पण सफर करायला, माणसांमध्ये हा रोग आढळू लागला. त्यामुळे याला नॉवेल व्हायरस असे. याच्याबद्दल बरीच माहिती अजूनही नवीन माहिती समोर येत आहे. अजूनही यामध्ये शास्त्रज्ञ माहिती जमवण्यात जुंपलेली आहेत. तर जेवढी माहिती आहे ती आता सध्या आपल्यासमोर थोडीफार स्वरूपात आहे. तर बेसिकली तुम्ही सायन्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असेल की करोना व्हायरसचं स्ट्रक्चर कसं आहे. हा एक लिपिड लेअर व्हायरस आहे. सिंगल RNA व्हायरस आहे. RNA म्हणजे याचं जेनेटिक मटेरियल जे आहे, ही आतली जी निळी लाईन दिसते हे सिंगल स्टँडर्ड RNA मटेरियल असतं. याच्यामध्ये एक सिंगल स्टँडर्ड RNA मटेरियल मध्ये जेनेटिक माहिती या व्हायरसची ठेवलेली असते. सर सॉरी, आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसत नाही सर. नाही दिसत? एक मिनिट. हो, स्क्रीन शेअर नाही झाली.
तर तुम्हाला राईट साईडला प्रेझेंट नावचं ऑप्शन आहे. यशवंत सर. एकच मिनिट. हो. आता दिसत असेल मग. हा सर. तर याच्यातून सर तुम्हाला ओके फक्त आता दिसतंय ना? हो मॅक्सिमाइज करून द्या स्क्रीन, तर ही प्रेझेंट होतीये. आता दिसतंय ना सगळ्यांना? हो दिसते. ओके. आवाज पण येतो? ओके. हो तर व्यवस्थित. मी सांगत होतो, या व्हायरसचं स्वरूप हे या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. हा एक RNA व्हायरस आहे. हे आतलं जे निळं मटेरियल आहे हे RNA, सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस आहे हा. आणि त्याच्या भोवती हे एक लिपिडचं आवरण असतं. 2 लेअरमध्ये हे आवरण असतं. त्याचं गोलाकार दिसतो हे लिपिडचं आवरण असतं. आणि त्यामध्ये हे काटे जे लावले त्याचे स्पाइक्स प्रोटीन असतात. करोना याचा हा इटालियन शब्द आहे. करोनाचा अर्थ तसा म्हटलं तर क्राऊन, मुकुटासारखा असा दिसतो. या काट्यांमुळं याला करोना व्हायरस असं म्हणतात. करोना व्हायरसच्या टोटल 6 प्रजाती आहेत. त्यातला हा जो कोविड SARS-2 व्हायरस जो आहे तो आपल्याला सध्या त्रास देतोय. या व्हायरसचं ट्रान्समिशन कसं होतं, कसा हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू शकतो, तर याचं मेन ट्रान्समिशन करोना व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरच होतो. जेव्हा करोना व्हायरस बाधित व्यक्ती बोलत असते तेव्हा त्याच्या उच्छ्वासातून एका वेळी 200 व्हायरस पार्टिकल बाहेर पडत असतात. जेव्हा नॉर्मल श्वासोश्वास करत असते तेव्हा फक्त 20च व्हायरस पार्टिकल बाहेर पडत असतात. पण ज्यावेळी ही व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्याच्या उच्छ्वासातून जवळपास 20 करोड व्हायरस बाहेर पडतात. तर हे आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय. जेव्हा एखादी करोनाबाधित व्यक्ती शिंकते तेव्हा त्याच्या तोंडातून असे असंख्य तुषारकण बाहेर पडतात आणि या प्रत्येक तुषारकणामध्ये व्हायरस असतो. टोटल क्वांटिटी जर कॅल्क्युलेट केली आपण तर एका शिंकेमधनं जवळपास 20 करोड व्हायरस पार्टिकल बाहेर पडतात. असे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. हे ड्रॉपलेट जर आपल्या अंगावर पडले आणि आपल्या नाकात शिरले तर आपण कोरोनाबाधित होऊ शकतो. हे ड्रॉपलेट जेव्हा माणूस शिंकतो तेव्हा 300 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं बाहेर पडतात. म्हणजे एवढा स्पीड असतो, एवढे असंख्य व्हायरस बाहेर पडतात. पण सुदैवाची गोष्ट अशी आहे की हे व्हायरस अतिशय सूक्ष्म असल्यानं 1 मीटर अंतरच फक्त कव्हर करू शकतात. करोनाबाधित व्यक्तीपासून 1 मीटर अंतरावरच हे व्हायरस सेटल होऊ शकतात. त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आपण कन्सर्न आपला असा आहे की एखाद्या लेक्चरमध्ये बसलोय आपण, एखाद्या प्राध्यापकाला बाधित झालाय तर तो प्राध्यापक जिथं बसलाय तिथनं 1 मीटर अंतरानंतरच्या विद्यार्थ्यांना हा युजली बाधित करू शकत नाही. नंतरचा मोड ऑफ स्प्रेड आहे एरोसॉल. एरोसॉल म्हणजे काय, हे आता आपण बघितलं की तुषारकण बाहेर पडले, हे 1 मीटर अंतरापर्यंत जाऊन नंतर खालती सेटल होतात. पण आपल्या हवेमध्ये असंख्य धुळीकण असतात. त्या धुळीकणांवर हे कधी कधी तुषारकण जाऊन बसतात आणि त्याला आपण एरोसॉल असं म्हणतो. हे एरोसॉल काही वेळ हवेमध्ये तरंगत राहू शकतात. ते जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही, डिस्टन्स कव्हर करू शकत नाही, पण तिथल्या तिथं काही वेळ तरंगत राहू शकतात. त्याच वेळी जर एखादी निरोगी व्यक्ती त्या तरंगातून गेली तर ते व्हायरस त्या कपड्यांवर किंवा हातावर सेटल होऊ शकतात आणि नंतर त्याच्या श्वासोश्वास मार्गात जाऊ शकतात. तिसरा प्रकार आहे सरफेस कॉन्टॅक्ट. सरफेस कॉन्टॅक्ट म्हणजे काय, हे जे व्हायरस आपण बघितलं की सेटल होत आहेत, तर ते त्यांना कुठला सरफेस जर मिळाला तर त्या सरफेसवर काही काळ हे व्हायरस जिवंत राहू शकतात. आकड्यात सांगायचं झालं तर 72 तासापर्यंत हा प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलवर राहू शकतो व्हायरस सक्रिय. कॉपरच्या भांड्यांवर हा 4 तासापर्यंत राहू शकतो. तर कार्डबोर्डवर हा 24 तासापर्यंत राहू शकतो सक्रिय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आताच काही रिसर्च सांगतायत की डॉक्टर जे कोविड ड्युटीमध्ये काम करत होते त्यांच्या मास्कमधनं 7 दिवसापर्यंत सुद्धा सक्रिय व्हायरस सेपरेट आयसोलेट करण्यात आलेला आहे. पण सरफेस कॉन्टॅक्ट हा सुदैवानं फार मोठा मोड ऑफ ट्रान्समिशन नाही. काही केसेसच या सरफेस कॉन्टॅक्टमुळे बाधित होतात. मेन आपला कन्सर्न जो आहे तो करोनाबाधित व्यक्तीनं खोकल्यानंतर जे एरोसॉल आणि ड्रॉपलेट जे होतात त्याच्यामुळं आपल्याला निरोगी माणसाला हा करोना व्हायरस होतो. तेच पिक्चरच्या माध्यमातून दाखवतोय मी. एखादी करोनाबाधित व्यक्ती आहे, ती खोकली तर असे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. ते ड्रॉपलेट त्याच्या हातावर सुद्धा लागू शकतात किंवा दुसऱ्या निरोगी माणसाच्या हातावर सुद्धा जाऊ शकतात. एकमेकांना शेकहँड केल्यामुळे, हस्तांदोलन केल्यामुळे एकमेकांच्या निरोगी व्यक्तीच्या हाताला ते स्प्रेड होऊ शकतात आणि निरोगी व्यक्तीच्या तोंडात गेले तर निरोगी व्यक्ती बाधित होऊ शकते. तसेच करोना व्हायरस बाधित व्यक्ती ज्या वस्तू वापरते त्या वस्तूवर काही तास हे व्हायरस जिवंत राहू शकतात आणि त्या वस्तूंना आपला हात लागला तर सरफेस ट्रान्समिशन मुळे ती व्यक्ती, निरोगी व्यक्ती बाधित होऊ शकते. आता हा व्हायरस नाकामध्ये शिरला तर नक्की काय होतं, हा हातातूनच आपल्या शरीरात का शिरत नाही, तर त्याचं एक कारण आहे. आपल्या
व्हायरसला आत शिरकाव करण्यासाठी काही रिसेप्टरची गरज असते, की हा व्हायरसचे स्पाइक ते जणू काही चावी समजा तुम्ही, तर त्याला एक योग्य कुलूप मिळालं पाहिजे. तर हे कुलूप आहे हे S2 रिसेप्टर्स. माणसाच्या काही सेल्समध्ये हे S2 रिसेप्टर असतात. हे कुठल्या सेल्समध्ये S2 रिसेप्टर असतात, तर श्वसन मार्गाचं जे आतलं लाइनिंग आहे, हृदयाच्या ज्या सेल्स आहेत, ब्लड व्हेसल्सच्या सेल्स आहेत, किडनी आणि मसल्स यांच्यामध्ये हे रिसेप्टर्स ऍक्टिव्ह असतात. तर ह्या रिसेप्टरला व्हायरस लागला तरच तो ह्युमन बॉडीमध्ये शिरकाव करू शकतो, अन्यथा नाही. त्यामुळे जसं म्हटलं की आपल्या हातावर हा व्हायरस आलाय, पण जर तो नाकापर्यंत गेला नाही तर तो आपल्याला बाधित करणार नाही. हा जेव्हा श्वसन मार्गातून आतमध्ये शिरतो तेव्हा तिथं त्यांना हा रिसेप्टर मिळतात, त्यांना तो अटॅच होऊन जातो आणि त्याला मग ह्युमन सेलमध्ये एंट्री मिळून जाते. जेव्हा तो एंटर करतो त्यावेळी तो मग मल्टिप्लाय करायला लागतो. आपली ह्युमन सेल स्वतःची कामं सोडून देते आणि व्हायरसच्या मल्टिप्लिकेशनच्या मागे लागते, त्याला मदत करायला लागते. भरपूर कॉपी झाल्या, असंख्य कॉपी झाल्या की ती एका लिमिटनंतर ह्युमन सेल ब्रेक होऊन जाते आणि हे व्हायरस आपल्या ब्लडमध्ये पसरायला लागतो. पसरल्यानंतर तो सिम्पटम कॉज करतो. महत्वाची एक टर्म आहे की इन्क्युबेशन पिरियड, की तुमच्या व्हायरस शरीरामध्ये शिरला आणि तुमचे सिम्पटम येत आहेत, याच्या मधला जो पिरियड आहे याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. की तुमच्या व्हायरसमध्ये हातामधनं तुम्हाला नाकाला गेला आणि तुम्हाला ताप वगैरे जे सिम्पटम आहेत ते दिसायला लागले, ह्याच्यामध्ये जो काळ आहे तो इन्क्युबेशन पिरियड आहे. कोविड-19 मध्ये हा इन्क्युबेशन पिरियड जवळपास 2 ते 14 दिवसापर्यंतचा आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला इन्फेक्ट झाल्यापासून 14 दिवसपर्यंत तुम्ही निरोगी माणसासारखे राहू शकता, तुम्ही इतरत्र फिरू शकता, तुम्हाला सिम्पटम नाही होणार नाही, पण तुम्ही बाधित असता आणि इतरांना बाधित करू शकता. हे इन्क्युबेशन पिरियडचं महत्व आहे. जेवढा इन्क्युबेशन पिरियड जास्त असेल तेवढा माणूस निरोगी राहून अँब्युलेटरी राहणार, इकडे तिकडे फिरणार आणि तो इतरांना बाधित करणार. आता सिम्पटम काय जाणवतात करोनाचे? मेन सिम्पटम आहे करोनाचं फीवर. 90% माणसांमध्ये फीवर विथ चिल्स म्हणजे थंडी वाजून ताप येणं हे सिम्पटम जाणवतं. त्यानंतर रेस्पिरेटरी सिम्पटम आहेत, ड्राय कफ, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, नाक वाहणं, नाक चोंदणं, घशाला खवखवणं, हे रेस्पिरेटरी सिम्पटम 65% लोकांमध्ये करोनाबाधित लोकांमध्ये पाहिले जातात. नंतर महत्वाचं एक सिम्पटम आहे फटिक. करोनामध्ये फटिक जो आहे हा डिस्प्रपोर्शनेटली लार्ज असतो. तुम्हाला ताप कमी जाणवेल पण तुम्ही एवढे गळून गेलेलं असेल की तुम्हाला उठवत पण नाही, असं टिपिकल केसमध्ये असा फटिक पाहिला जातो. डायरिया होऊ शकतो, लूज मोशन होऊ शकतात. आणि एक छोटंसं पण महत्वाचं आहे की लॉस ऑफ टेस्ट अँड लॉस ऑफ स्मेल. तुम्हाला जर चव आणि वास येत नसेल तर आजकालच्या करंट सिनारिओमध्ये चव न येणं आणि वास न येणं हे पॅथोग्नॉमिक सिम्पटम आहे. म्हणजे तुम्हाला टेस्ट करण्याची पण गरज नाही, टेस्टवर पैसे पण घालू नका. जर तुम्हाला चव नसेल आणि वास येत नसेल तर तुम्हाला 100% करोना झालेला, करोना बाधित आहात. तुम्ही टेस्ट नाही केली तरी चालेल, डायरेक्टली तुम्ही उपचार सुरू केले तरी चालेल. पण हे सिम्पटम फक्त 10% लोकांमध्ये, म्हणजे 100 करोना बाधित लोक असेल तर त्यामधल्या 10 लोकांमध्येच हे फक्त सिम्पटम जाणवतं. पण ते पॅथोग्नॉमिक आहे, ते असलं तर तुम्हाला दुसरी टेस्ट करायची पण गरज नाही. हाय रिस्क इंडिव्हिज्युअल कोण आहेत, कोणत्या लोकांना करोना जास्त त्रास देऊ शकतो? तर काही कोमॉर्बिड कंडिशन आहेत, जसं तुम्हाला माहित असेल, काही कोमॉर्बिड कंडिशन ज्यामुळं आयदर तुम्हाला करोना होण्याचे चान्सेस वाढतात किंवा जर करोना झाला तर तो सिव्हिअर डिग्रीचा होऊ शकतो. महत्वाचं आहे डायबिटीज, शुगर असणं, हार्ट डिसीज, लंग डिसीज जसं काय अस्थमा, बालदमा वगैरे ह्या सगळ्या लंग डिसीज जर असेल तर तुम्हाला करोना जास्त सिव्हिअरचा होऊ शकतो. आणि सप्रेस्ड इम्युन सिस्टम, काही काही कॅन्सरचे पेशंट असतात ज्यामध्ये इम्युन सिस्टीम कमी झालेली असते, प्रेग्नन्सीमध्ये इम्युन सिस्टीम कमी झाली असते नॅचरली, वृद्ध माणसं आहेत त्यांच्यामध्ये इम्युन सिस्टीम कमी झालेली असते, यामध्ये हे हाय रिस्क पेशंट आहेत. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही संशोधनांमध्ये असं पण आढळलं की ए ब्लड ग्रुप वाले जे माणसं आहेत त्यांना हा जास्त वेळा होतो किंवा त्यांची बाधित होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे कम्पेअर टू ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुप हा सर्वात सेफेस्ट ब्लड ग्रुप मानला जातो करोनासाठी. ए ब्लड ग्रुप वाल्यांना चान्सेस जास्त आहेत, त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. पण हा झाला तर त्याचं आउटकम काय आहे? सुदैवानं जरी तुम्हाला करोना झाला तर 80% वेळा आपण पूर्णपणे बरं होऊन जातो. माइल्ड सिम्पटम जाणवतात किंवा काही सिम्पटम पण जाणवत नाहीत 80% वेळा. 20% वेळा काही मॉडरेट सिम्पटम जाणवू शकतात. पण फर्टिलिटी रेट म्हणजे तुम्ही करोनाबाधित लोकांमध्ये मृत्यूचा दर काय तर तो ऑल ओव्हर वर्ल्ड 3.5% आहे. आणि चांगली गोष्ट आहे की भारतामध्ये तो सध्या त्याच्यापेक्षाही विदेशापेक्षाही कमी आहे. आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटला आपण क्रेडिट दिलं पाहिजे की भारतामध्ये जवळपास तो 1.5 ते 2% एवढाच आहे की 100 करोनाबाधित लोक असतील तर त्यातल्या 2 जणांना मृत्यू येऊ शकतो, एवढा कमी रेट आहे. कम्पेअर टू फॉरेन कंट्रीज हा रेट कमी आहे. तर मेन आपल्याला कन्सर्न आहे की हा प्रिव्हेंट कसा करायचा. प्रिव्हेन्शन मध्ये सर्वात महत्वाचे 3 पॉईंट आहेत. एक हँड हायजीन, रेस्पिरेटरी हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग. मी 3 पॉईंट डिस्कस करतो. हँड हायजीन म्हणजे काय की आपल्या हाताची काळजी घेणं.
जसं म्हटलं की आपल्याला करोना व्हायरस हा थोड्याच अंतरापर्यंत वाढू शकतो, पण तो आपल्या हाताला लागला किंवा बाकी शरीराला लागला तर तो हातामार्फत आपल्या तोंडापर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला माहित असेल का नाही, आपण न कळतपणे तासाभरात 15 ते 20 वेळा आपण चेहऱ्याला हात लावतो. जरी आपल्याला लावायचा नसला तरी आपण 15 वेळा कमीत कमी लावतो, असं रिसर्च झालेलं आहे. आणि जर आपल्याला बाकी गरज असेल तर इतर वेळी तर आपण लावतोच, घाम पुसताना वगैरे, तर तो आपण इंटेन्शनली लावतो. पण न कळतच आपण बसलेला लेक्चर ऐकतोय आपण, तर आपण आपलं चुकून तोंडाकडे हात लावतो. हे कमीत कमी 15 वेळा होतं. तर हे आपण पहिले टाळायचं, की वारंवार तोंडाला हात लावणं, नाकाला हात लावणं हे टाळायचं आहे. एक छोटीशी आपण प्रिकॉशन घेऊ शकतो, की आपण जर रिस्क एरियामध्ये बसलेलो आहोत किंवा लेक्चर ऐकताय, कुठं समोरचा करोना बाधित व्यक्ती आहे, तर एक कोपऱ्याला पट्टी बांधायची, फक्त चिकट पट्टी जी आहे ती कोपऱ्याच्या एल्बोच्या मागच्या बाजूला बांधायची. त्यामुळे आपल्या तोंडाकडे हात जाताना तिथं स्ट्रेच पडेल आणि आपल्याला कळेल की आपला हात तिकडे जातोय, नकळत जातोय, आणि आपण अवॉइड करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आता तुम्हाला जसं माहितच आहे की हँड वॉशिंग सर्वात महत्वाचं आहे. वारंवार हात धुतले पाहिजे, दर 2 तासाला वारंवार हात धुतले पाहिजे, जेणेकरून आपल्या जर चुकून व्हायरस हातावर बसला असला तर तो निष्क्रिय होऊन जाईल. हात धुताना मध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की साबणाने जर हात धुता येत असेल तर फार बरं आहे, कारण साबण हा त्याच्यामध्ये अल्कली असतात, अल्कलीमध्ये व्हायरस हा 15 सेकंदातच निष्क्रिय होऊन जातो. तर जेव्हा जेव्हा शक्य असेल तर तुम्ही साबणाने हात धुतले पाहिजे. जर तुम्ही बाहेर फिरत असला, साबण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही सॅनिटायझरचा यूज करू शकता. सॅनिटायझरच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे की सॅनिटायझरचं अल्कोहोलचं प्रमाण जे आहे ते 70% पेक्षा जास्त असलं पाहिजे. 70% अल्कोहोल कमी असेल तर व्हायरस निष्क्रिय होणार नाही आहे. तर 70% पेक्षा जास्त असलेले सॅनिटायझरच आपण वापरले पाहिजे. हे तुम्हाला आणि हात धुतानाची महत्वाची प्रक्रिया जी काय आहे ती आपण अशी लक्षात ठेवू शकतो. सुमन ह्या शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकतो. सुमनचा अर्थ काय की हात धुताना आपण सरळ पहिले धुतला पाहिजे, नंतर उलटा धुतला पाहिजे, नंतर बोटांच्या मध्ये गेला पाहिजे, नंतर मूठ करून तो एकमेकांवर रब केला पाहिजे, नंतर अंगठा धुतला पाहिजे, आणि नंतर नखांची पण काळजी घेतली पाहिजे. सुमन या शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लक्षात ठेवू शकता. आपली ज्या हातावरच्या भविष्याच्या रेषा आहेत त्याच्यामध्ये हा व्हायरस काही वेळ राहू शकतो, आणि हात धुताना या जर व्यवस्थित धुतला गेला नाही तर या क्रिजेसमध्ये जो लपलेला व्हायरस आहे तो नंतर प्रादुर्भाव देऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या हात व्यवस्थित धुतले तर आपल्या हाताच्या भविष्याच्या रेषा उजळतील आणि आपलं पण भविष्य उजळेल. हे पिक्चर फॉर्ममध्ये मी दाखवतोय हात कसा धुवायचा. पहिले तुम्ही साबण हातावर घ्या, नंतर सरळ हात चोळा, सरळ हात ठेवून एकमेकांवर चोळा, नंतर उलटे हात चोळा, नंतर दोन्ही बोटांच्या बेस्ट इंटरडिजिटल स्पेसमध्ये दोन्ही हात चोळायचे, नंतर मूठ करून मुठी एकमेकांच्या हातावर, दोन्ही हातांवर एकमेकांच्या घासायच्या, नंतर राहिलेला अंगठा परत चोळायचा, नंतर नख पण चोळणं महत्वाचं आहे, आणि त्यानंतर मग धुतलं. या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 30 सेकंद लागले पाहिजे, कारण अल्कलीचं जसं म्हटलं 20 सेकंद मध्ये हा निष्क्रिय होतो. तर कमीत कमी 30 सेकंद ही प्रक्रिया केली पाहिजे. सिंपल आपण करू शकतो की हात धुताना आपण हॅपी बर्थडेचं पूर्ण गाणं म्हटलं, हॅपी बर्थडे टू यू, हे गाणं जर म्हटलं तर 30 सेकंद होऊन जातात. 30 सेकंदापेक्षा जास्त धुणं महत्वाचं आहे, यामध्ये लक्षात ठेवून. हँडशेक टाळा पाहिजे. आपली भारतीय संस्कृती, आपण एकमेकांना नमस्कार करतो, हँडशेक ही विदेशी संस्कृती आहे. आपण आता परत भारतीय संस्कृतीकडे गेलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन, की श्वसन मार्गाची काळजी कशी घ्याल. आता तुम्ही अवगतच असाल की आजकाल मास्कचा यूज कंपल्सरी झालेला आहे. मास्क तुम्ही आजकाल पुण्यामध्ये जर किंवा तुमच्या इकडेही पण मास्क न घालता फिरला तर तुम्हाला दंड होऊ शकतो. मास्कचा एवढं महत्व का आहे तर तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता की जर एखादा करोनाबाधित व्यक्ती असेल आणि निरोगी व्यक्ती असेल, दोघांनी मास्क नाही घातलेले तर 90% जास्त चान्स आहे की या निरोगी व्यक्तीला करोना होऊन जाईल. जर या निरोगी व्यक्तीने मास्क घातलाय पण या करोना व्यक्तीनं मास्क घातलेलं नाही तर 70% चान्स आहे की या व्यक्तीला निरोगी व्यक्तीला जरी मास्क घातला असलं तरी तिला करोना होईल. जर करोनाबाधित व्यक्तीनं मास्क घातला तर, आणि जरी निरोगी व्यक्तीनं मास्क नाही घातला तर ही पॉसिबिलिटी 5% कमी होऊन जाते की बाधित व्यक्तीने घातलाय पण निरोगी व्यक्तीने नाही घातला तर 5% वेळा चान्स असतो की तुम्ही निरोगी व्यक्तीला इन्फेक्ट करू शकाल. आणि दोघांनी जर मास्क घातलेला आहे पण दोघांमध्ये डिस्टन्स कमी आहे तरी ही पॉसिबिलिटी अजून कमी होऊन जाते, 1.5% पर्यंत कमी होऊन जाते. आणि त्यातूनही जर दोघांमध्ये डिस्टन्स असेल तर ही पॉसिबिलिटी एकदमच लो होऊन नगण्य होऊन जाते, आपल्याला करोना होणार नाही. जर तुम्ही काही अंतर ठेवून आणि दोघांनी मास्क घातलेत तर नक्कीच तो करोना आपण टाळू शकतो. मास्क घालण्याबद्दलचे पण काही एक नियम लक्षात ठेवले पाहिजेत. एक म्हणजे मास्क हा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. आजकाल आपण समोर पोलीस दिसला तर रुमाल काढला, खिशातनं लावला. एक लक्षात ठेवा की करोना हा सूक्ष्म विषाणू आहे, सिंगल लेअर कपड्यातून तो इझिली
जाऊ शकतो. आजकाल लेडीज लोक स्कार्फ नुसतं बांधतात, तर त्या सिंगल लेअर मध्ये हा जातो. तुम्ही न स्कार्फ घातलेलं बरं आहे. तुम्हाला तेवढीच पॉसिबिलिटी आहे की तुम्ही स्कार्फ घातला काय न घातला काय, त्यानं तुम्हाला करोना होण्याचे चान्सेस तेवढेच आहेत. तर ट्रिपल लेअर कपडा वापरला पाहिजे. जर तुमच्याकडे 2 रुमाल एकत्र करून बांधून, जर तुम्हाला नसेलच तुमच्याकडे मास्क, तर ते 2 रुमाल एकत्र करून बांधून तुम्ही वापरू शकता. मास्क बांधताना पण तो टाईटली बसला पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर, माउथच्या आजूबाजूला, नाक आणि बाजूचा एरिया संपूर्ण कव्हर केला पाहिजे. नाकावरची जी मेटल पट्टी असते मास्कला, ती तुम्ही टाईटली बांधली पाहिजे. मास्क टाईट बसला हे कसं तुम्ही समजू शकता की तुमच्या श्वासोश्वासाबरोबर मास्कची हालचाल झाली पाहिजे. तुम्ही श्वास सोडताना मास्क बाहेर गेला पाहिजे, श्वास घेताना परत तो आत आला पाहिजे. किंवा तुम्ही मास्कची क्वालिटी दुसऱ्या पद्धतीने पण चेक करू शकता. तुम्ही फुंकून बघा. तुम्हाला जर मास्क चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्हाला ती हवा लागणार नाही. जर तुम्ही मास्क मधून फुंकला तर तुम्हाला ती हवा हाताला लागणार नाही. हात समोर जाऊन जर तुम्ही फुंकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लागणार नाही. म्हणजे तो मास्क चांगल्या क्वालिटीचा तुमचं प्रोटेक्शन करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की रेस्पिरेटरी हायजीन मध्ये कफ एटिकेट्स. कफ एटिकेट्स म्हणजे काय? आपण जेवताना मॅनर्स तुम्ही वापरले पाहिजे असं ऐकतो की तुम्ही एखादा सगळं बसलाय टेबलवर जेवताना, तर जेवताना काही रीती असतात. तसंच आजकाल कफ एटिकेट ही एक महत्वाची संज्ञा झालेली आहे की तुम्ही नाक जर शिंकरत असाल किंवा खोकत असाल तर तुम्ही रुमाल वापरला पाहिजे. जर तुम्ही डिस्पोजेबल कागद वापरला तर अजून बरं आहे, पण डिस्पोजेबल कागद दरवेळी शक्य नसतं तर तुम्ही रुमाल वापरा. तो रुमाल वापरल्यानंतर नीट घडी घालून, आतली बाजू जी आहे ती घडी घालून खिशात ठेवला पाहिजे किंवा व्यवस्थित धुतला गेला पाहिजे. तो कुठं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही नाक शिंकरून टाकायला नाही पाहिजे. या गोष्टी कफ एटिकेट्स आता फार महत्वाचे आहेत या करोनाच्या काळामध्ये. आणि शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर तुम्ही हात धुतले पाहिजेत व्यवस्थित, तर ते व्हायरस तुमच्या हातावर जर बसले असतील तर ते निष्क्रिय होऊन जातील. अगदीच तुमच्याकडे मास्क हे रुमाल जर नसेल तर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कफच्या शर्टच्या स्लीव्ह मध्ये शिंकलं पाहिजे. जर तुम्हाला अगदीच तुमच्या रुमाल नाही आणि तुम्हाला शिंक आलीच तर तुम्ही 2 एल्बो हे करून तुमच्या शर्टच्या ह्याच्यामध्ये खोकू शकता की व्हायरस तुमच्या शर्ट मध्येच अडकून राहतील आणि नंतर तो शर्ट धुतला तरी चालेल तुम्हाला. तिसरं महत्वाचा पॉईंट आहे यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, की जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की व्हायरस हा एवढा 300 किलोमीटर पर स्पीडनं खोकल्यानं बाहेर पडतो. एवढे 20 करोड व्हायरस बाहेर पडतात, पण तो 1 मीटरच जाऊ शकतो. त्यामुळं आपला जो डिस्टन्स जर 2 लोकांमध्ये 1 मीटरपेक्षा जास्त जर ठेवलं तर हा व्हायरस निरोगी माणसाला बाधित करू शकणार नाही. त्यामुळे हा जे आपण आता टोन पण ऐकतो की 1 मीटरचं अंतर ठेवा आणि मास्क वापरा, ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. कोण आपल्याला कोणत्या पेशंटची काळजी घेतली आहे? आपण जसं मगाशीच बघितलं, हाय रिस्क पेशंट जे आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांची खास करून काळजी घेतली पाहिजे. ज्यांना हार्ट डिसीज, डायबिटीज, लंग डिसीज आहेत, किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांच्या कॅन्सरवरती ट्रीटमेंट चालू आहे, ते जास्त प्रोन आहेत या कोविड-19ला. त्यांची जास्त काळजी घेतली पाहिजे. विनाकारण त्यांनी घराबाहेर न पडलेलं बरं आहे. प्रेग्नंट वुमन मध्ये पण इम्युनिटी कमी झाली असते, त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. तर काही आपण सिनारिओ डिस्कस करूया की तुम्ही एखादा करोना बाधित व्यक्ती आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही आला, पण तुमच्यामध्ये 6 फुटाचा अंतर आहे किंवा 1 मीटरचा अंतर आहे आणि तुम्ही त्याच्याशी 15 मिनिटापेक्षा कमी वेळा कॉन्टॅक्ट मध्ये आला. तुम्ही बोलताय पण तुमच्यामध्ये अंतर आहे चांगलं आणि 15 मिनिटापेक्षा तुम्ही कमी वेळ त्याच्याबरोबर घालव, तर तुम्हाला तो होणार नाहीये. आपण घाबरून जातो की एखादा करोना व्यक्ती मी बोललो, 2 मिनिटं बोलून आलो, त्याला भेटून आलो तर मला पण होईल का? तर तुम्ही टाइम पिरियड महत्वाचा आहे. 15 मिनिटापेक्षा कमी त्याच्या सानिध्यात राहायला पाहिजे आणि डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही एकमेकांशी जर बोलत असाल तर तुमचं मास्क असेल तर ही, जसं मी म्हटलं, 1.5% चान्स आहे की तुम्ही दोघांनी मास्क घातले आहेत आणि तरी तुम्ही कॉन्टॅक्ट जवळ आला तुम्ही तरी तुमच्या मास्क असल्यामुळे तुमचं प्रोटेक्शन होऊ शकतं. आणि त्यातही तुम्ही जर 4 मिनिटापेक्षा कमी वेळ त्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर अजूनही चान्सेस कमी नगण्य आहेत. जर एखादा करोनाबाधित व्यक्ती तुमच्या जवळून गेला तर तुम्ही घाबरून जाल का? नाही. त्यामध्ये तुम्हाला काहीही रिस्क नाही आहे, ती रिस्क लो आहे. वेल व्हेंटिलेटेड स्पेसेस आहेत, कोंदट नाहीये जागा, तर डिस्टन्सिंग ठेवून तुमचं रिस्क कमी करू शकता तुम्ही. तेच आता तुम्ही भाजी मंडईमध्ये गेलाय, ग्रॉसरी शॉपिंग एखाद्या दुकानात गेलाय तर ही रिस्क मिडियम होऊन जाते. पण तुम्ही जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतलं असतं तर ही रिस्क कमी होऊ शकते. कोंदट स्पेसेस ह्या कधीही हाय रिस्कच्या स्पेसेस आहेत. जर तुमच्या घरातच एखादा करोनाचा बाधित व्यक्ती आला तर ती कोंदट स्पेस होऊन जाते, त्यामध्ये तुम्हाला चान्सेस फार जास्त. त्याचबरोबर रेस्टॉरंट, वर्क प्लेस, स्कूल, आता आपण माहितच आहे आपल्याला सगळ्या स्कूल बंद आहेत, ऑनलाईन सगळं चाललेलं आहे, आपलं सेमिनार पण ऑनलाईनच चाललं आहे. तर हे सगळं आपण का करतोय की वर्क प्लेसेस मध्ये ही रिस्क जास्त होऊन जाते.
सिनेमा थिएटर अजूनही बंद आहे, त्याचं मेन कारण हेच आहे की कोणत्या स्पेसेसमध्ये हाय चान्सेस असतात तुमचे करोनाशी बाधित होऊ शकतात. काही अचानक गैरसमजुती आहे आणि काही फॅक्ट पण आहेत करोनाच्या बाबतीत. तुम्ही बाहेर फिरायला गेला आणि तुमच्या बुटाबरोबर करोना येऊ शकतो का आतमध्ये, तर याचे चान्सेस रिसर्च असं सांगते याचे चान्सेस फार कमी आहेत. जरी आला तरी तो तुम्हाला इन्फेक्ट करण्यात पण त्याचे चान्सेस नाही आहेत. फक्त एक काळजी घ्यायची, तुमच्या घरामध्ये एखादं बाळ वगैरे असेल जे रांगत असेल तर ते या जमिनीवरून रांगताना एखादा व्हायरस त्याच्या सानिध्यात येऊ शकतो. अदरवाईज हा मोड ऑफ स्प्रेड सिद्ध झाले की एवढा नाही आहे प्रभावी करोना स्प्रेड करायला. तुम्ही व्यायाम करत असताना मास्क वापरला पाहिजे का, एक बऱ्याच वेळा शंका असते. नाही, तुम्ही व्यायाम करताना मास्क नाही वापरला तरी चालेल, फक्त सोशल डिस्टन्सिंग एकमेकांपासून अंतर ठेवणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही व्यायाम करताना एक तर तुमची ऑक्सिजनची डिमांड वाढली असते, तुम्हाला दम लागलेला असतो, तो मास्क त्यात अजून घातला तर तुम्हाला तो दम वाढू शकतो. प्लस मास्क ओला झाला तर बाकी किटाणू पण त्याच्यावर वाढू शकतात, तो मास्क खराब होऊ शकतो. तिसरी गोष्ट महत्वाची, आपण बऱ्याच वेळा काही व्हॉट्सअपवर जोक पण आले की मी दारू पितो आणि घशातले सगळे करोना व्हायरस मारतो. हे पूर्णपणे एक गैरसमजूत आहे. अल्कोहोल पिल्यामुळं घशातले करोनाचे विषाणू मरत नाही, फक्त तुमच्या तब्येतीवर अल्कोहोलचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे करोना मारण्यासाठी ड्रिंक अगदीच नाही केलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा थर्मल स्कॅनर आजकाल आपण वापरतो. कुठे मॉलमध्ये एंट्री केली, कुठे दुकानात एंट्री केली की ते टेम्परेचर चेक करतात, तर तो करोना डिटेक्ट करतो का, तर नाही. हा फक्त तुमचं सरफेस टेम्परेचर मेजर करतो. त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं असलं म्हणजे तुम्हाला करोना आहे का असं नाहीये, पण टेम्परेचर वाढलेल्या माणसांना थोडंसं आयसोलेट करायची, त्यांच्यामध्ये शक्यता असू शकते, पण त्यामुळे करोना आहे असं आपण नाही म्हणायला पाहिजे. आणि डिसइन्फेक्टंट काय काय मॉलमध्ये आपण बघितलं की स्प्रे ठेवलेले असतात, त्याच्यामुळे करोना होऊ शकत नाही अशी आपण निर्धास्त राहू शकतो का, तर नाही. एखादा करोना बाधित व्यक्ती त्या स्प्रे मधनं गेला तर त्याच्या शरीरावरचे वरचे विषाणू मरतील फक्त, पण तो नंतर त्याच्या बोलण्यातनं त्याच्या श्वासोच्छवासातनं व्हायरस हा स्प्रेड होतच राहणार आहे. जो त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी गेलेला आहे तो ह्या डिसइन्फेक्शनमुळे मरणार नाहीये. त्यामुळे ही जी आपण प्रक्रिया मॉलमध्ये वगैरे वापरतो ती पूर्णपणे चुकीची आहे, ती नाही वापरत पाहिजे. त्यामुळे आपण फक्त एक फॉल्स सिक्युरिटी येऊन जाते, बाकी काही नाही त्याला. अजून एक सर एकच मिनिट, तुमचं स्क्रीन शेअरिंग बंद झालं होतं कारण मध्यंतरी एका स्टुडंटने स्क्रीन शेअर केली, तर आय रिक्वेस्ट की तुम्ही परत एकदा स्क्रीन शेअर करा. सो सॉरी. त्यांची स्क्रीन दिसते, त्यांच्या ह्याच्यावरती पिन कर, दिसते त्यांची. ओके ओके सर, प्लीज स्टार्ट. फुल स्क्रीन करा. दिसते आता, दिसते स्क्रीन दिसते माझी. दिसते दिसते. येस, थँक्यू. दुसरी एक गैरसमज आहे की उष्ण देशांमध्ये हा होणार नाही का. काही काही लोकांचे असे फॅड काढले की आता मी राजस्थानात जाऊन राहतो, तर असं नाही आहे. उष्ण देशांमध्ये पण हा तेवढ्याच तीव्रतेने पसरलाय जेवढा थंड देशांमध्ये पसरलाय, तर हा उष्ण देशांमध्ये पण पसरू शकतो. तर आता मेन आपल्या टॉपिककडे येऊया की कोविड-19 डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट काय आहे. तर कुणाचे डायग्नोसिस करायचं, तर यामध्ये दोन संज्ञा महत्वाच्या आहेत, दोन टर्म्स महत्वाच्या आहेत, कॉन्टॅक्ट आणि सस्पेक्ट पर्सन और प्रोबेबल पर्सन. कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे की तुम्ही एखादा करोना बाधित व्यक्ती तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला आहे आणि तुम्ही त्याच्या इंटिमेट कॉन्टॅक्टमध्ये जवळ त्याचा संबंध आलाय आणि तर तुम्हाला टेस्ट करायला पाहिजे. ह्याचे जसं म्हटलं इन्क्युबेशन पिरियड याचा 14 दिवस आहे, त्यामुळे 14 दिवसापर्यंत एखादा करोना बाधित व्यक्ती आता डायग्नोज झाली तर त्याचा 14 दिवसांमध्ये ज्याचा कॉन्टॅक्ट आलाय त्या सगळे लोक रिस्कमध्ये असतात. पण हे प्रॅक्टिकल पर्पजसाठी एवढं सुटेबल नाही आहे. त्यामुळं आता सध्या ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी सांगितलं की 4 दिवसापर्यंत तुम्हाला एखादे पर्सन पॉझिटिव्ह आला तर त्यांना थोडीशी हिस्ट्री जाणून घ्यायला पाहिजे. 4 दिवस ज्या लोकांशी कॉन्टॅक्ट आलाय त्या लोकांनी जागरूक राहायला पाहिजे. त्यांच्यात जर सिम्पटम झाले तर त्यांनी टेस्ट केलेली बरं आहे. दुसरी आहे की सस्पेक्ट केस म्हणजे काय. सस्पेक्ट केसमध्ये, कॉन्टॅक्ट केसमध्ये हा असिम्टमॅटिक असतो, त्याला अजून सिम्पटम जाणवले नसतात. पण सस्पेक्ट केसमध्ये सिम्पटम जाणवत असतात. तुम्हाला ताप आला असेल, खोकला असेल, डायरिया होत असेल, कंजक्टिव्हिटिस, डोळे आलेले असतील, जसे करोनाचे जे काही सिम्पटम आहेत ते तुम्हाला जाणवलेत आणि तुम्ही काही दिवसापूर्वी करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलाय तर तुमची टेस्ट करणं गरजेचं आहे. तर आता सध्या कुठल्या टेस्ट करोनासाठी आहेत आपल्याकडे अवेलेबल, तर 2 टेस्ट महत्वाचे आहेत, रॅपिड अँटीजन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट. या दोन्ही टेस्ट स्वॅब टेस्ट आहेत, त्यातली ब्लड टेस्ट नाही. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की ह्या ब्लड टेस्ट आहे का, तर या दोन्ही स्वॅब टेस्ट आहेत. नाक आणि घशातनं यांचं सॅम्पल काढलं जातं आणि त्याची प्रक्रिया करून या टेस्ट केल्या जातात. तर पहिली कुठली टेस्ट आहे, रॅपिड अँटीजन. जसं तुम्हाला नावातनंच दिसते की रॅपिड आहे, याचे रिझल्ट लगेच येतात. हा सर्वात त्याचा मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही स्वस्त आहे फार, 300 ते 400 रुपयांमध्येच होऊन जाते ही टेस्ट.
तर यामध्ये आपण जे व्हायरसचे प्रोटीन पार्टिकल्स, आपण मगाशी स्ट्रक्चर जे बघितलं त्याच्या आवरणावरती जे स्पाइक प्रोटीन्स आहेत ते आपण यामध्ये डिटेक्ट करतो. रॅपिड अँटीजन घशामधून आपण सॅम्पल घेतो आणि त्या सॅम्पलमध्ये हे प्रोटीन पार्टिकल सापडतात का हे बघतो. ती एक किट टेस्ट असते, किट सारखं तुम्हाला माहित असेल, किट टेस्ट तुम्ही बघितली असेल प्रेग्नन्सीसाठी वगैरे, जसं आपण वापरतो प्रेगा न्यूजच्या टेस्ट वगैरे, त्या टाईपमध्ये ही टेस्ट असते. याचा रिझल्ट लगेच अर्ध्या पाऊण तासामध्ये येतो. ही सर्वात मोठा याचा ऍडव्हान्टेज आहे. पण याचा डिसएडव्हान्टेज काय आहे की ही सेन्सिटिव्हिटी कमी आहे याची. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की तुम्ही 100 लोक करोना बाधित आहेत आणि त्यांच्यामध्ये ह्या टेस्ट केल्या तर ह्याची सेन्सिटिव्हिटी 50%, 40 ते 50%, 50% वेळा ह्याचे, जरी तुम्ही करोना बाधित असला तरी हा 50% वेळा ह्याचे टेस्ट पॉझिटिव्ह येतील, 50% वेळा हा चुकीचे रिझल्ट देईल, निगेटिव्ह रिपोर्ट. जरी तुम्ही करोना बाधित असला तरी निगेटिव्ह रिपोर्ट देईल. हा सर्वात ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे. दुसरी डिसएडव्हान्टेज म्हणजे हे फक्त आता सध्या गव्हर्नमेंट लॅबमध्ये अवेलेबल आहे. हा वाईडली अवेलेबल नाही आहे ही टेस्ट. तुम्ही उठून जाऊन कुठल्याही लॅबमध्ये म्हटलं की माझी रॅपिड अँटीजन करा, प्रायव्हेट लॅबमध्ये आता याला मंजुरी दिली नाही आहे. सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल, कॉर्पोरेशन हॉस्पिटल, जे गव्हर्नमेंट सरकारी दवाखाने जे आहेत त्याच्यामध्येही काही ठिकाणी अवेलेबल आहे. मास कम्युनिकेशन, मास टेस्टिंगसाठी आपल्या कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा नगरसेवक आपलं फ्रीमध्ये टेस्टिंग ठरवतो, तर हे मास टार्गेटसाठी हा टेस्ट महत्वाची आहे, रॅपिड अँटीजन टेस्ट. मग आता सध्या टेस्ट ऑफ चॉईस कुठली आहे तर ही RT-PCR टेस्ट, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट टेस्ट, पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट, याचं या टेस्टचं नाव. ही सध्या सर्वात महत्वाची आणि सर्वात चांगली टेस्ट आहे. याची सेन्सिटिव्हिटी 70% आहे, म्हणजे अजूनही ती 100% नाही आहे सेन्सिटिव्हिटी. पण याची स्पेसिफिसिटी म्हणजे काय की तुम्ही मगाशी जसं मी सांगितलं की सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की 100 करोना बाधित माणसं तुम्ही चेक केली तर त्यातलं किती पॉझिटिव्ह येते ही सेन्सिटिव्हिटी आहे. याची 70% आहे, म्हणजे 30 माणसं करोना बाधित असूनही त्याची निगेटिव्ह येऊ शकते. पण याची स्पेसिफिसिटी जी आहे ती 100% आहे, जवळपास 99 ते 100% आहे. स्पेसिफिसिटी म्हणजे काय की 100% 100 माणसं जर तुम्ही अशी निवडली की ज्यांना करोना नाहीये तरी ही टेस्ट काय रिझल्ट देते तर ही 100% निगेटिव्हच रिझल्ट देते. त्यामुळे ही टेस्ट ऑफ चॉईस आहे सध्या. प्लस यामध्ये एक सिटी व्हॅल्यू म्हणून येतो. सिटी म्हणजे सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू. तुम्ही जर करोनाचे रिपोर्ट काय बघितले असतील तर ह्या RT-PCR मध्ये एक सिटी व्हॅल्यू म्हणून दिलेली असते, सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू. याचा सिग्निफिकन्स काय आहे की या व्हॅल्यूवरून आपण त्या माणसाची इन्फेक्टिव्हिटी ठरवू शकतो. इन्फेक्टिव्हिटी म्हणजे तो माणूस इतरांना किती प्रादुर्भाव देऊ शकतो, इतरांना किती इन्फेक्ट करू शकतो ह्याची आपण एक आयडिया देऊ शकतो. सिटी व्हॅल्यू जर जेवढी कमी असेल तेवढा तो माणूस जास्त इन्फेक्ट होतो, तो इतरांना लगेच इन्फेक्ट करू शकतो. आणि 22च्या वरती जर सिटी व्हॅल्यू असेल तर तो इतरांना इन्फेक्ट करण्याचे चान्सेस कमी आहेत. 30च्या वरती जर सिटी व्हॅल्यू असेल तर तो इतरांना इन्फेक्ट करत नाही. म्हणजे तुमची RT-PCR जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्याच्याबरोबर सिटी व्हॅल्यू बघणं बऱ्याच वेळा महत्वाचं ठरतं. आता याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत? एक तर ही टेस्ट महाग आहे. आता सर्वसाधारणपणे 1800 ते 2000 रुपयामध्ये ही टेस्ट करून मिळते प्रायव्हेट लॅबमध्ये. दुसरी म्हणजे याचा टेस्टला रिझल्ट याला वेळ लागतो. जसं म्हटलं ही टेस्ट 2 पार्टमध्ये होते. RT म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टर आणि पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR. RT म्हणजे काय की रिव्हर्स तुमच्या घशातनं जे सॅम्पल घेतलेलं असतं त्यामध्ये जो व्हायरसचा RNA असतो तो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या प्रक्रियेद्वारे DNA मध्ये कन्वर्ट केला जातो आणि DNA मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग तो पॉलिमरेज चेन रिॲक्शन या रिॲक्शनद्वारे त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवल्या जातात आणि एका व्हायरसचं पण आपण डिटेक्शन करू शकतो. पण या प्रक्रियेला 2 प्रक्रियांमध्ये असल्यामुळे याला वेळ लागतो, जवळपास 6 तास वेळ लागतो. प्लस ही टेस्ट महाग असल्यामुळे एका वेळी जवळपास 96 सॅम्पल एकाच वेळी आपल्याला त्या यंत्रावर लावावं लागतं. म्हणजे तुमचे 96 सॅम्पल जमेपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल, त्यानंतर 6 तास हे प्रक्रिया चालेल, त्यानंतर तुमचा रिपोर्ट होईल. आजकाल जवळपास 1 दिवसानंतर तुम्हाला ही टेस्टचा 24 तासात रिझल्ट मिळतो. पण हा रिझल्ट कन्फर्म असल्यामुळे तुमची जरी रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली आणि तुम्हाला सिम्पटम असेल तर डॉक्टर बऱ्याच वेळा ही RT-PCR टेस्ट करायला लागतात. दुसरा एक महत्वाचा पॉईंट म्हणजे ही RT-PCR टेस्ट जी आहे ती बरेच दिवस पॉझिटिव्ह राहते. जवळपास 40 दिवसापर्यंत सुद्धा ही पाहिलं गेलं की टेस्ट तशीच पॉझिटिव्ह राहते. का तर ही टेस्ट व्हायरसचा पार्टिकल डिटेक्ट करते. जे बरे झालेले लोक असतात त्यांच्यामध्ये हा निष्क्रिय व्हायरस राहू शकतो, व्हायरसचे डेड पार्टिकल्स राहू शकतात. पण हे डेड पार्टिकल ह्या टेस्टला कळत नाही, हे डेड पार्टिकल आहेत का ऍक्टिव्ह पार्टिकल. ही टेस्ट ते डेड पार्टिकल सुद्धा डिटेक्ट करते. याचा सिग्निफिकन्स काय आहे की आपल्या समजा कॉलेजमध्ये एखादा करोना बाधित व्यक्ती आला, त्याची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह असली आणि त्याला आता 14 दिवसानंतर 17 दिवसानंतर त्याची ट्रीटमेंट झाली, तो पूर्णपणे बरा झाला आणि त्याला जॉईनिंग करायचं आहे, तर परत तुम्ही RT-PCR टेस्ट करायला लावाल का? तर नाही, तुम्हाला कंपल्शन नाही करायला पाहिजे, कारण ही टेस्ट तशी 40 दिवसापर्यंत राहू शकते. तुम्हाला डॉक्टर तुमचे रिकव्हरी झाल्यानंतरचं प्रमाणपत्र देऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या ड्युटी जॉईन करू शकता. नंतर आहेत अँटीबॉडी टेस्ट. अँटीबॉडी टेस्ट ह्या करोना बाधित व्यक्तीच्या डिटेक्शनसाठी नाही आहेत, ह्या
म्हणजे तुम्हाला करोना संसर्ग वाटतोय झालाय का, तर त्या डिटेक्ट करण्यासाठी नाही. त्या टेस्ट कशासाठी, तर सिरो सर्व्हलन्स म्हणजे आपल्या भारतामध्ये करोना बाधित व्यक्ती होऊन किती गेल्या याचं डिटेक्शन जर करायचं असेल तर या अँटीबॉडी टेस्ट करतात. अँटीबॉडी 2 प्रकारचे असतात. करोना बाधित झाल्यानंतर ह्या अँटीबॉडी येतात ज्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतात, आणि त्या आपण डिटेक्ट केल्या तर तुम्हाला कळतं की कोरोना तुम्हाला होऊन गेलाय, जस्ट झालाय का नाही तर होऊन गेलाय का हे तुम्हाला कळतं. सर्वप्रथम येतात त्या आयजीएम अँटीबॉडीज. ह्या आयजीएम बॉडीज 7 दिवसानंतर सुरू होतात आणि 21 दिवस आपण राहतात. नंतर येतात 14 दिवस त्या महत्वाच्या अँटीबॉडी आयजीजी बॉडीज. आयजीजी बॉडीज ह्या 14व्या दिवसानंतर येतात आणि 40 ते 50 दिवस या राहू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, अँटीबॉडी टेस्ट कधी करणार तुम्ही, तर प्लाझ्मा फेरेसिस. तुम्ही ऐकलं असेल प्लाझ्मा डोनेट करायचं तुम्हाला, तर त्या प्लाझ्मा डोनेट करताना डोनरची ही अँटीबॉडी टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये अँटीबॉडीचे टायटर किती आहे हे पाहिलं जातं. ते टायटर व्यवस्थित असेल तर तो प्लाझ्मा डोनेट करायला योग्य आहे असं समजू शकतो आपण. नंतर या अँटीजन डिटेक्शन नंतर आपण रेडिओलॉजिकल काही टेस्ट आहे, एक्सरे आणि HRCT टेस्ट. हे तुम्ही ऐकलं असेल. एक्सरे ही एक बेसिक टेस्ट आहे. एक्सरे मध्ये काय दिसतं आपल्याला एक्सरे मध्ये, तर हा नॉर्मल एक्सरे आहे. तुमच्या कम्पॅरिझन सिम्पली दाखवते. नॉर्मल एक्सरे मध्ये हे लंग्स जे आहेत, फुफ्फुस जी आहेत ती अशी काळसर दिसतात, आणि त्याच्यामध्ये ह्या वेसल स्क्रीन दिसते तुम्हाला ना सगळ्यांना. हॅलो हॅलो दिसतोय डॉक्टर. येस सॉरी. तर लंग ही नॉर्मल माणसाची लंग्स ही अशी काळी असतात. करोना झालेल्या व्यक्तीमध्ये असे व्हाईट पॅचेस यायला लागतात, GGO ज्याला म्हणतो आपण, कन्सोलिडेशनचे पॅचेस यायला लागतात. टिपिकली हे पॅचेस, व्हाईटी जो पार्ट हा लंगच्या पेरिफेरीमध्ये असतो, बाजूच्या साईडला, आउटर साईडला असतो. त्याच्यावरून आपल्याला एक्सरे मधनं हे करोनाचं डिटेक्शन करता येऊ शकतं. HRCT टेस्ट ही एक फार सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. कधी कधी आजकालचा डॉक्टरांचा आहे की तुम्हाला सिम्पटम जाणवत असतील पण RT-PCR टेस्ट निगेटिव्ह होत्या, तर HRCT टेस्ट करून बघतात. जर तुम्हाला HRCT टेस्ट मध्ये काही सिम्पटम जाणवले, जर त्याच्या टिपिकल फाइंडिंग जाणवल्या, तर तुम्हाला करोना आहे म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे, जरी तुमची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येत असली. जसं म्हटलं की 70% सेन्सिटिव्ह आहे RT-PCR ची, 30% वेळा ती निगेटिव्ह येऊ शकते. तर ही HRCT टेस्ट त्यामध्ये महत्वाची राहते. HRCT टेस्ट मध्ये आपण एक कोरॅड स्कोर म्हणून देऊ शकतो. कोरॅड स्कोर काय आहे की तुझी त्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी दाखवू शकतो. चेस्ट मध्ये तुम्हाला जे फाइंडिंग दिसत आहेत त्याच्यावरून तुमची करोना असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे त्या स्कोरिंग मध्ये करते. 1 ते 6 हे स्कोर असतात. 6 हा स्कोर हा करोना बाधित पॉझिटिव्ह व्यक्तीचा असतो. 5 हा स्कोर सर्वात जास्त होतो ज्यामध्ये करोना झालायच असं आपण समजू शकतो. त्यानंतर आपण एक सिटी सिव्हिरिटी स्कोर देतो. सिटी सिव्हिरिटी स्कोर म्हणजे काय की हे दोन जे लंग्स आपण बघतोय या 2 लंग्सचे 5 लोब्स असतात. राईट साईडला 2 लोब्स आणि लेफ्ट साईडला 3 लोब्स असतात. असे 5 लोब्स असतात. 5 लोबचा किती पर्सेंटेज एरिया इन्व्हॉल्व्ह झालाय ह्याच्यामध्ये आपण परत 5% झाला असला तर 1 पॉईंट देतो. 5 ते 25% झाला असला तर 2 पॉईंट देतो. 25 ते 50% झाला असला तर 3 पॉईंट देतो. 50 ते 75% झाला असला तर 4 पॉईंट देतो. आणि 75च्या वरती झाला असला तर 5 पॉईंट देतो. प्रत्येक लोबसाठी 5 पॉईंट देतो. असे 5 लोबचे 25 पॉईंट होतात. असं माझं चाललंय की नंतर वर्कशॉप झालं. सिटी सिक्युरिटी स्कोर हा 25 पैकी. 25 पैकी जर तुम्हाला स्कोर 8च्या कमी असेल तर तुमचा माइल्ड करोनाचा आहे. 8च्या वरती 16 पर्यंत असेल तर तो मॉडरेट डिग्रीचा करोना आहे. आणि 16च्या वरती असेल तर तो वर्कशॉप झाल्यावर इमेज दाखवलोय की करोनामध्ये HRCT मध्ये कसे चेंजेस दिसतात. तर असे GGO ग्राउंड ग्लास ओपॅसिफिकेशन, धुरकट काचेसारख्या अशा पांढरे पॅचेस दिसतात जे कोविडचे टिपिकल फाइंडिंग आहे. आणि किती पर्सेंटेज लोक अवेलेबल अफेक्ट झाला याच्यावरून आपण त्याची सिव्हिरिटी ठरवतो. बाकी काही टेस्ट आहेत, बाकी पण काही टेस्ट करायला लागतात ज्यांना आपण अँसिलरी टेस्ट म्हणतो, जे रक्ताचे टेस्ट आहे. तर पहिल्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काही टेस्ट महत्वाचे. सीबीसी म्हणजे हिमोग्राम, तुम्हाला ऐकलं असेल, कम्प्लीट ब्लड काउंट. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की NLR रेशो. एक तुमची व्हाईट ब्लड सेल या 5 प्रकारच्या असतात. एक न्यूट्रोफिल आणि लिम्फोसाइट या 2 टाईपचा रेशो. न्यूट्रोफिल किती आहे तुमच्या आणि लिम्फोसाइट किती आहे. करोनामध्ये टिपिकली लिम्फोसाइट जे आहेत, ज्या मेन डिफेन्सिव्ह सेल्स आहेत त्या कमी होऊन जातात. लिम्फोपिनिया म्हणतो आपण त्याला. असं तर NLR रेशो मग रिव्हर्स होऊन जातो, म्हणजे न्यूट्रोफिलिक रिलेटिव्हली जास्त होऊन जातो. NLR रेशो जास्त होऊन जातो. जर तुमचा NLR रेशो 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जरी सिम्पटम जास्त जाणवत नसले तरी तुम्हाला मेडिकल सुपरविजनची गरज आहे, हे आपण प्रेडिक्ट करू शकतो त्यामध्ये. त्यामुळे जर तुम्ही CBC काउंटर असाल तर त्यामध्ये स्वतःहून तुम्ही NLR रेशोकडे लक्ष द्या. त्यानंतर LFT आणि RT, लिव्हर आणि किडनीच्या टेस्ट. काही काही करोनाची औषधं आहेत त्यामध्ये ह्या बेसिक टेस्ट करायला लागतात की काही काही औषधांमुळे लिव्हरवर आणि किडनीवर ताण पडू शकतो. त्यामुळे हे तुमचे पॅरामीटर्स पहिल्यापासून नॉर्मल पाहिजे.
नंतर महत्वाची गोष्ट आहे की शुगर, तुम्ही डायबेटिक असाल, जसं जसं आपण मगाशी डिस्कस केलं, तुम्ही हाय रिस्क प्रोन असता. प्लस करोनामध्ये काय होतं की शुगर आपोआपच पेशंटची वाढून जाते, त्यामुळे तुम्ही प्री डायबेटिकच्या अर्ली स्टेजमध्ये असाल तर तुम्ही डायबेटिक होऊन जाता. तर शुगर जर तुम्हाला जास्त वाढत असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला इन्शुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतं, त्यामुळे शुगरची टेस्ट करणं गरजेचं असतं. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, सीआरपी म्हणून एक टेस्ट महत्वाची आहे. हा काय सीआरपी काय आहे, तर हा शरीराला किती इजा झाली आहे करोनामुळे हे तर दर्शवतं की तुम्हाला रिॲक्शन त्याची किती आली आहे. सीआरपी मध्ये या कंटिन्युअसली केलं जातं, दर 2-3 दिवसांमध्ये सीआरपी आपण रिपीट करतो. जर कंटिन्युअसली सीआरपी कमी होत असेल तर आपल्याला चांगला रेस्पॉन्स मिळतो, ट्रीटमेंट चांगली होते आपली, म्हणजे आपल्या रिकव्हरीकडे जास्त होते. त्याचप्रमाणे हे इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहे, एलडीएच टेस्ट, सिरम फेरिटिन टेस्ट, प्रोकॅल्सिटोनिन, ह्या इन्फ्लेमेटरी मार्कर्स हे करोना झाल्यानंतर हे वाढतात सुरुवातीला. जर रिकव्हरी होत असेल तर हे हळूहळू कमी होत राहतात, पण जर रिकव्हरी होत नसेल तर ह्यांचा सबसिक्वेंट टेस्टमध्ये ह्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला वाढलेल्या दिसतात. अजून एक महत्वाची टेस्ट तुम्ही ऐकली असेल, डी डायमर टेस्ट. करोना आपल्या रक्तातली गुठळी होण्याची प्रक्रिया वाढवतो. काही काही करोना पेशंटमध्ये तुम्ही ऐकलं असेल की हार्ट अटॅक आला, तर हे या डी डायमर टेस्टवर डिपेंड आहे. तुमचे रक्त गोठण्याची प्रक्रिया या डी डायमर टेस्ट करते. आणखीन एक महत्वाची टेस्ट आहे जी आयएलसी, ही महाग टेस्ट आहे, 2,500-3 हजाराची टेस्ट आहे. ही सर्वसाधारणपणे 5व्या ते 12व्या दिवसात केली जाते, लगेच नाही करत. ही इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहे, म्हणजे करोनामुळे तुमचे कॉम्प्लिकेशन काय होतात हे त्यावरून दिसतं. IL6 टेस्ट. प्रोफायलॅक्सिस म्हणून काय, प्रोफायलॅक्सिस म्हणजे काय की तुम्ही रिस्की प्रोफेशन मध्ये आहात, की डॉक्टर आहात तुम्ही, बँकेमध्ये कर्मचारी आहात, ज्यामध्ये तुमचा लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट येणं स्वाभाविक आहे आणि तुम्हाला करणं पण गरजेचं आहे. किंवा तुम्ही पोलीस कर्मचारी आहात किंवा तुम्ही लेक्चरर जरी असला प्रोफेसर म्हणून आणि तुम्हाला घेणं गरजेचंच आहे, तर तुम्ही ह्या गोळ्या घेतल्या पाहिजे प्रोफायलॅक्सिस म्हणून, की तुम्हाला करोना नाही झाला पण पुढं पण भविष्यात होऊ नये म्हणून तुम्ही ह्या गोळ्या प्रोफायलॅक्टिव्हली पूर्वीच घेऊ शकता. त्यामध्ये आपल्या 2 गोळ्या आहेत, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, जसं तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भारताकडून ही मागणी केलेली होती औषधाची या ट्रम्पनी, ते हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. आणि दुसरं औषध आहे आयव्हरमेक्टिन. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे बरेच संशोधन येत आहेत, काही काहींचे रिझल्ट चांगले आहेत, काही काहींचे रिझल्ट नाही आहेत. विदेशात याला पूर्णपणे त्यांनी मागून परत नकार दिलाय, त्याच्यावर रिसर्च झालाय की हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा आपल्याला उपयोग नाही आहे. पण इंडियामध्ये काही रिसर्चमध्ये नक्कीच आढळले की हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन व्हायरसची एंट्री रोखतो. व्हायरस जो एपिथेलियमला बांधला जातोय तो बांधण्यापासून हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन रोखतो. पण कधी हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन तुम्ही जर योग्य वेळ घेतला असता, तुमचा ऑलरेडी जर व्हायरस बांधला गेला असेल तर हे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन काही काम करू शकत नाही. तुम्हाला होण्या अगोदर आणि तुम्ही एखाद्या बाधित व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या अगोदर ही गोळ्या घ्यायच्या. आयव्हरमेक्टिन आता सध्या हे गाजते औषध प्रोफायलॅक्सिससाठी. आयव्हरमेक्टिनचे रिझल्ट चांगले आहेत, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रोफायलॅक्सिस घेऊन दर आठवड्याला 2 गोळ्यांचा कोर्स असतो. 2 गोळ्या घेतला की तुम्ही जेवढे दिवस घेताय तेवढे दिवस तुम्ही सेफ राहू शकता. खास करून जर रिस्की पर्सन्स कुणी असेल की तुम्हाला कुठं जायचंच आहे रिसर्चसाठी वगैरे आणि कंपल्सरी आहे तुम्हाला जाणं, तर तुम्ही हा प्रोफायलॅक्सिसचा नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापर करू शकता. बेसिक ट्रीटमेंटचे काय गोल्स आहेत आपल्याकडे, तर सर्वात महत्वाचं बेसिक ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा पॅरामीटर काय आहे, तर ऑक्सिजन सॅच्युरेशन, SpO2 ज्याला म्हणतो आपण. करोनाच्या ट्रीटमेंटचा सगळा प्रोटोकॉल जो आहे ना तो या SpO2 वर डिपेंड आहे. तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे. जर तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 95 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जरी किरकोळ सिम्पटम असले तरी तुम्हाला घरी राहून ट्रीटमेंट घेता येऊ शकते, जर तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 95% वरती असेल. 95% खालती गेलं आणि जरी तुम्हाला सिम्पटम नसतील तरी सुद्धा तुम्ही गाफील नाही राहिला पाहिजे, तुम्ही लगेच मेडिकल ट्रीटमेंट घेतली पाहिजे जर तुमचे SpO2 95 खालती यायचं असेल. तर हा पल्स ऑक्सिमीटर आजकाल फार महत्वाचा विषय झाला. तुम्ही जिकडं तुमच्या कॉलेजमध्ये पण पल्स ऑक्सिमीटर असेल चेक करण्यासाठी, मॉल्समध्ये वगैरे पण जाताना बऱ्याच वेळा ठेवला असतो. हॉस्पिटलमध्ये गेला की पहिल्यांदा डॉक्टर तुमचं पल्स ऑक्सिमीटर चेक करा, SpO2 चेक करा म्हणतो. तर ह्या SpO2च्या पल्स ऑक्सिमीटरमध्ये 3 पॅरामीटर महत्वाचे. हा पहिला आहे तो ऑक्सिजन सॅच्युरेशन दाखवतोय आकडा, जे 100 पर्यंत याच्या असं 99-100 पर्यंत दाखवतो युजली. दुसरा आहे तो तुमचा रेस्पिरेटरी रेट. तुम्हाला ताप वगैरे असेल तर हा रेस्पिरेटरी रेट वाढतो, तुमच्या श्वासोश्वासाचा चाल वाढून जाते, रेस्पिरेटरी रेट वाढून जातो. आणि तिसरं महत्वाचं जे दुर्लक्षित आहे ते मी तुम्हाला सांगतो की हा PI, परफ्युजन इंडेक्स, हा पण तेवढाच महत्वाचा आहे. काही फॉल्टी मशीन मध्ये जर कालांतराने फॉल्टी झालं मशीन तर हा PI जो आहे तो लो होऊन जातो, लो दाखवतो. त्यावेळी हा तुमचे रिडिंग जे आहे ते कमी होतात. एक मध्ये व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला माहित असेल तर बघा, एका माणसानं 4 बोटांमध्ये 4 पल्स ऑक्सिमीटर लावलेले होते आणि 4ची रिडिंग वेगळी होती. तर त्या पिक्चरमध्ये तुम्हाला जर आता असेल तर परत बघा, हा PI जो आहे हा नेहमी 3च्या वरती असायला पाहिजे. 3च्या खालती असेल तर त्या बोटामध्ये परफ्युजन येत नाहीये.
परफ्युजन म्हणजे काय, तुमच्या बोटांमध्ये तिथं ब्लड पोहोचत नाहीये. त्यामुळे 3च्या खालती असेल तर हे नक्कीच फॉल्टी रिडिंग देणार. जरी तुमचा ऑक्सिमीटर व्यवस्थित असला तरी तुमच्या बोटांमध्येच रक्त येत नाही, त्यामुळे प्रत्येक बोटाचा ऑक्सिजन वेगवेगळा आहे ना. म्हणजे त्या ऑक्सिजन मीटरमध्ये चूक नसेल, पण तुमच्या पीआय मध्ये जर तुमचा पीआय जर कमी असेल, 3 पेक्षा कमी असेल, तर तुमचे रिडिंग नक्कीच चुकीचे येणार. मग तुम्हाला दुसऱ्या टेस्ट ऑक्सिजनसाठी वापरले पाहिजे, ऑक्सिजन चेक करण्यासाठी. दुसरं, आजकाल बरेच वेळा ऐकलं जातं की बाजारामध्ये डुप्लिकेट पल्स ऑक्सिमीटर आले. तर त्याचं एक चेकिंग सर्वसाधारण कसं करायचं की जो पल्स ऑक्सिमीटर असतो हा याचं मेन प्रिन्सिपल काय, तो वाहत्या रक्ताचा ऑक्सिजन चेक करतो. जर तुम्ही त्यामध्ये ओपन करून त्यामध्ये नुसते लाकडाची काठी ठेवली किंवा एखादी पेन्सिल ठेवली आणि तरी सुद्धा तो डिटेक्ट करत असेल तर तो नक्कीच डुप्लिकेट ऑक्सिमीटर. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक पीआय तुमचा कधीही चेक करताना तुमचा पीआय कडे लक्ष द्या. हा 3 पेक्षा जास्त असला पाहिजे, तरच तुमच्या बोटांमध्ये रक्त व्यवस्थित पोहोचते आणि तरच तुमचे रिडिंग बरोबर येणार आणि दुसरं डुप्लिकेट ऑक्सिमीटर नाही येणार. आजकाल मी तर बघितलं की नॉवेल्टीज मध्ये, जनरल स्टोअर मध्ये सुद्धा हे होतात. पहिल्या त्याला नुसतं मेडिकलमध्ये मिळायचं, पण आता सिम्पल गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानामध्ये सुद्धा जाऊन 500-600 रुपयाला डुप्लिकेट मिळतात. तर त्याचे डुप्लिकेट आहे का नाही हे चेक करताना काही काही पॉईंट लक्षात ठेवले. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे कुठल्या बोटामध्ये घालायचं. तर तुम्ही थोडंसं आपली हाताची अॅनाटॉमी जर चेक केली तर हाताला 2 रक्तवाहिन्यातून आपला रक्तप्रवाह होतो. एक असते अंगठ्या साईडची जी आहे ती आर्टरी, रेडियल आर्टरी, जी आपण डॉक्टर नाडीत चेक करतात ती अंगठ्या साईडची आर्टरी असते, रेडियल आर्टरी. दुसरी असते जी करंगळीच्या बाजूला असते, ती म्हणजे अल्नार आर्टरी. ह्या दोन्हींचं पुढे जाऊन जाळं पसरतं आणि ते सगळ्या बोटांना सप्लाय करतो ऑक्सिजन. पण जर तुम्ही यातल्या बघितलं तर अंगठा आणि इंडेक्स फिंगर, दुसरं जे बोट आहे त्याला हा रेडियल आर्टरी म्हणजे अंगठ्याकडची आर्टरी ती सप्लाय करते. जी करंगळी आणि त्याच्या शेजारचा अनामिका बोट आहे त्याला ही अल्नार आर्टरी सप्लाय करते. पण जे मधलं बोट आहे या बोटाला दोन्ही आर्टरीज कडून सप्लाय होतं. त्यामुळं जर तुम्ही ऑक्सिजन मीटर जर चेक करायचं असेल तर मधल्या बोटामध्ये खास करून करायला पाहिजे. त्याचे रिडिंग अजून जास्त चांगले येतील, कारण त्याला दोन्ही बाजूनी सप्लाय आहे. आणि चेक करताना थोडंसं बोट घातल्यानंतर त्यामध्ये 2 सेकंद थांबलं पाहिजे. रिडिंग पहिल्यांदा येतं ते थोडंसं स्टॅबिलाइज व्हायला वेळ लागतो, वेळ दिला पाहिजे. थोडासा वेळ स्टॅबिलाइज झाल्यानंतर तुम्ही ते रिडिंग ग्राह्य मानले पाहिजे. तर आपण अर्ली माइल्ड स्टेजेस मध्ये दिसते जरा थोडा आवाज, थोडीशी बँडविड्थचा प्रॉब्लेम असेल. आवाज येतोय माझा? आवाज येतोय. पीपीटी दिसते, प्रेझेंटेशन हो दिसतंय? हो दिसतंय. दिसतं ना, ओके. तर मधल्या बोटामध्ये आपण हा ऑक्सिमीटर वापरला पाहिजे. तर आता तुम्ही तुमचा ऑक्सिजन लेवल 95% पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला डॉक्टर होम आयसोलेशनची सूचना देतात. होम आयसोलेशन मध्ये सर्वात महत्वाचे की डॉक्टरनं चेक केलं पाहिजे की होम आयसोलेशन करताना तुमच्याकडं त्या बाधित व्यक्तीला सेपरेट रूम पाहिजे आणि टॉयलेटची सेपरेट व्यवस्था पाहिजे. त्याचं टॉयलेट किंवा बाथरूम इतरांनी शेअर नाही केलं पाहिजे. आजकाल पुण्यामध्ये तर डॉक्टरांना सर्टिफाय केलेलं पाहिजे की तुम्ही तुमच्याकडे आयसोलेशनसाठी ही प्रॉपर तुमचं रूम वेगळी आहे आणि तुमचे टॉयलेट आहे. तर होम आयसोलेशन करू शकतो. दुसरं तुम्ही बाधित व्यक्ती आहे त्याचे युटेन्सिल, त्याचे ताटं, वापरलेले कपडे जे आहेत ते कसे डिसइन्फेक्ट करणार. तर साबणानं धुण्यापेक्षा सोडियम हायपोक्लोराइड हे महत्वाचा सोल्युशन आहे. त्यावर हा अँटीव्हायरल एजंट आहे जो तुम्ही वापरला पाहिजे. हा 1% मध्ये आपण वापरू शकतो. त्याचं 1% सोल्युशन बाजारामध्ये 5% सोल्युशन मिळतं. 200 ml सोल्युशन 800 ml मध्ये टाकलं तर 1 लिटरचं 1% सोल्युशन होऊ शकतं. त्यामध्ये तुम्ही आपले बाधित व्यक्तीचे कपडे वगैरे धुवू शकता. कपडे, त्याचे युटेन्सिल्स जे आहेत, ताटं वगैरे जे आहेत ते धुवू शकता. हे एकदा तयार केल्यानंतर त्याची शेल्फ लाईफ जी आहे 8 तासापर्यंत तो ऍक्टिव्ह राहतो. त्यानंतर त्याची शेल्फ लाईफ 8 तासापेक्षा जुना आपल्याला सोल्युशन जे आहे ते नाही वापरायला पाहिजे. किंवा तुम्ही 70% अल्कोहोलचा पण यूज करू शकता. तुम्ही जमिनी वगैरे पुसण्यासाठी लायझॉलचा स्प्रे, लायझॉलचा यूज करू शकता. तर होम आयसोलेशन मध्ये ही महत्वाची टेस्ट आहे. म्हणजे काय, तुम्ही चेक करताय, तुम्ही आरामात बसलाय, चेक करताय तुम्ही, तुमचा ऑक्सिजन तुम्हाला 95% पेक्षा जास्त दिसतोय. पण तुम्ही 6 मिनिटं जर चालला, तुमच्या हृदयावर ताण पडला तर तुमचं ऑक्सिजन कमी होत नाही. त्यावेळी तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्ही हॉस्पिटलाइज होणं महत्वाचं आहे. 10 मिनिट तुम्ही चालला आणि तुमचं जर ऑक्सिजन सॅच्युरेशन 5 पॉईंट कमी आलं तर तुम्ही
ऑन द वर्ज ऑफ रिस्क आहात, म्हणजे तुम्हाला डॉक्टरचा लवकरात लवकर सल्ला घ्यायला पाहिजे. तुम्ही घरी राहून चालणार नाही, तुम्हाला ऍडमिट होणं गरजेचं आहे. तर ही 6 मिनिट वॉक टेस्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही निरोगी असताना सुद्धा ही 6 मिनिट वॉक टेस्ट करून बघू शकता. 6 मिनिटानंतर तुम्हाला जर ऑक्सिजन सॅच्युरेशन 5% कमी होते, पहिले 99 आहे आणि ते नंतर 95च्या खाली जाते, 94 पर्यंत जाते, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. एक हॅपी हायपॉक्सिया म्हणून टर्म त्यामुळे महत्वाची आहे की तुम्हाला निरोगी असताना करोनामध्ये तुम्हाला जर तुम्हाला ताण नसेल पडत, तुम्ही आराम करत असाल, तर मे बी तुम्हाला काही सिम्पटम जाणवणार नाही, पण थोडं एकदम तुम्हाला अपाय होऊ शकतो. सर एकच मिनिट, ससाने सर प्रिन्सिपल सरांना एकदम म्यूट करताय का? तिथून आवाज येतोय. सॉरी टू डिस्टर्ब सर, प्लीज कंटिन्यू. थँक्यू. हॅपी एक्झाम लक्षात ठेवायला. बऱ्याच वेळा आमच्याकडे असे पेशंट आले आहेत की जे आले चालत आणि त्यांना अचानक धाप लागली, ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक केलं तर 70च्या खालती गेलं होतं आणि लगेचच काही तासातच ती व्यक्ती मृत पण पावते. आणि नातेवाईक विचारतो, अरे आता दिवसभरात तर तो नॉर्मल होता, मी आता डॉक्टरांना आणायचं म्हणूनच आलं आणि असं कसं काय झालं. तर ही हॅपी हायपॉक्सिया म्हणून टर्म लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला 6 मिनिट ताण दिल्यानंतर किती तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होते हे लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर हे आपण माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये आपण होम आयसोलेशन केलं. तर माइल्ड केसेसमध्ये थोडंसं ट्रीटमेंटची पण गरज असते. तर ट्रीटमेंटमध्ये काय काय मेजर आपल्याकडे औषध आहेत, तर फ्रँकली सांगायचं म्हणजे आतापर्यंत कुठलंही औषध फुल प्रूफ असं नाही आहे आतापर्यंत की जे तोंडावाटे घेता येईल आणि फुल प्रूफ असेल असं औषध नाही आहे. पण काही काही औषध आपल्याला उपयोगी पडत आहेत. त्यामुळे तुम्ही नावाला असेल फॅबिफ्लू म्हणून. फॅबिफ्लू औषध कसं घ्यायचं, तुम्ही तुमचे सिम्पटम अगदी माइल्ड असतील आणि अगदी सुरुवातीला डिटेक्ट झाल्या हे सुरू केले तरच या औषधाचा उपयोग होणार आहे. हे औषध व्हायरसची ग्रोथ थांबवतं, व्हायरसला मारत नाही पण व्हायरसची ग्रोथ थांबवतं. त्यामुळे हे औषध सुरुवातीला जर घेतलं तरच व्हायरसची संख्या रोखली जाणार आहे आणि तुम्ही रिकव्हरीकडे जाणार आहे. नंतरचं औषध आयव्हरमेक्टिन म्हणून, तुम्ही ऐकलं असेल आयव्हरमेक्टिन. आता मगाशी पण मी बोललो की प्रोफायलॅक्सिस मध्ये सुद्धा हे वापरतात. तर हे व्हायरसला किल करू शकतं. हा आयव्हरमेक्टिन जो व्हायरसचा RNA आहे त्याच्यामध्ये आयव्हरमेक्टिनचं स्ट्रक्चर सेम आहे. त्यामुळे आपल्या रक्तामध्ये आपण टॅबलेट घेतली आणि रक्तात एकदम त्याचं स्प्रेड झाली की तो व्हायरस जो आहे तो ह्या आयव्हरमेक्टिनला आपला न्यूक्लियोटाइड समजतो आणि त्याला इन्कॉर्पोरेट करून घेतो आणि तो व्हायरस मग ऍक्च्युअली मरून जातो. त्यामुळे आयव्हरमेक्टिन एक चांगलं होतं. पण ही पण टॅबलेट कधी कामाची आहे, जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असेल. महत्वाचा मुद्दा काय आहे की 10 दिवसात आपल्या निरोगी 10 दिवसात बाधित व्यक्ती झाली आहे तर 10 दिवसात हा व्हायरस मरून जातो. त्यामुळे जो काही आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे ती 10 दिवसात घेणं महत्वाचं आहे. 10 दिवसानंतर ऑलरेडी व्हायरस मरलेला असतो. 10 दिवसानंतर जे काही कॉम्प्लिकेशन होतात आपले, जे काही आपल्याला त्रास होतो तो व्हायरसमुळे होत नाही, हे लक्षात ठेवा. तर तो व्हायरसच्या कॉम्प्लिकेशन म्हणून. ऐकू येते माझं? हा आता येते. ऐकू येते माझं म्हणणं? ओके. तर आयव्हरमेक्टिन हा अर्ली स्टेज मध्ये वाचणार. 10 दिवसाच्या आत, 10 दिवस क्रुशियल पिरियड आहे. व्हायरस तुमचा आपोआपच मरून जातो. तुमची बॉडी रिॲक्ट करणार आहे आणि तो व्हायरस आपोआपच मरून जाणार आहे. 10 दिवसात तुमचे जे काही कॉम्प्लिकेशन होणार आहे ते व्हायरस नाही होणार आहे, तर व्हायरसच्या कॉम्प्लिकेशनमुळे तुमचे रक्त गोठळे होण्याची प्रक्रिया वाढली तर तुमच्या हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो, पायाची सूज येऊ शकतो, तुमच्या किडनीवर परिणाम झाला तर किडनीच्या त्रासामुळे माणसाला त्रास होऊ शकतो, तुमच्या छातीत पाणी साचलंय व्हायरसच्या कॉम्प्लिकेशनमुळे तर तुम्हाला श्वासोश्वासाला त्रास होऊन तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन हे सगळं 10 दिवसानंतर व्हायरस ऍक्टिव्ह नसतो कुठल्याही माणसामध्ये. जरी तो बाधित असेल तर त्यामध्ये व्हायरसला मारणारे औषध देऊन काय उपयोग नसतो. बाकी सपोर्टिव्ह थेरपी पण आहेत. व्हिटॅमिन आणि मिनरल्स, झिंक मिनरल हे सर्वात महत्वाचं आहे. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी जे आहे ते पण लिंबू आवळा यामध्ये घेतो. ते रेस्पिरेटरी एपिथेलियमचं इजा करण्याचं काम करतात, त्यामुळे ते महत्वाचं आहे. पण हे सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल जे आहे ते इम्युनो बुस्टर आहे. त्याचा व्हायरसवर काही परिणाम होणार नाहीये, पण तुमची इम्युनिटी इन जनरल ते बुस्टअप करणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हायरसला किल करायला मदत होणार आहे. अँटीपायरेटिक आहे. फिवर ही फार कॉमन, 90% लोकांमध्ये फिवर सापडतो. तर तुम्ही कुठलं फिवरचं औषध घ्यायचं आहे तर पॅरासिटामॉल, सिम्पल क्रोसिन ही एकच टॅबलेट कोरोनामध्ये सेफेस्ट आहे. तर तीच फक्त घेतली पाहिजे. दुसरी पेनकिलर आणि फिवरची औषधं ऐकलं असेल तुम्ही, मेफ्टाल प्लस किंवा जे स्ट्रॉंग औषध आहेत कॉम्बिफ्लॉम वगैरे हे सुद्धा टाळली पाहिजेत. सिम्पल क्रोसिन हीच फक्त महत्वाची. आणि सपोर्ट मेडिसिन पण महत्वाचे. म्हणजे तुम्हाला बीपी असेल तर बीपीचे औषध तुम्ही घेतलीच पाहिजे. शुगर असेल तर इन्सुलिनचं औषध वगैरे घेतलंच पाहिजे. हे आपण माइल्ड केसेसमध्ये बघतो. मॉडरेट केसेसमध्ये काय होतं की मॉडरेट केसेसमध्ये ह्या माइल्ड मध्ये
आपण औषध वापरतो ते चालू शकत नाही. मॉडरेट केसेसमध्ये आपल्याला एक सर्वात प्रभावी औषध जे आहे ते रेमडेसिवीर आहे. रेमडेसिवीर नाव ऐकलं असेल, इंजेक्शन आहे. याचा 5 ते 6 इंजेक्शनचा कोर्स असतो. जवळपास 5 ते 6,000 एका इंजेक्शनची किंमत असते याची. हेही औषध आपण परत सांगतोय मी तुम्हाला, हे औषधही आपण 10 दिवसाच्या आतच द्यायचं. तुम्हाला सिम्पटम कव्हर होत नाही आहे, तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली, तुम्ही ऍडमिट झाला, सगळी ट्रीटमेंट तुम्हाला चालू आहे, पण तरीही तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतंय, तुम्हाला ऑक्सिजन लावावा लागतोय, तर लवकरात लवकर तुम्ही रेमडेसिवीरकडे, तुमचे सिटी सीआरटी स्कोर जास्त आहे तर तुम्ही लवकरात लवकर रेमडेसिवीरची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. ह्या इंजेक्शन सध्याच्या काळातलं मला जे सर्वात आवडलेलं पर्सनल माझं चॉईस म्हणाल तर रेमडेसिवीर हे इंजेक्शन सर्वात प्रभावी आहे. आताही त्यात ट्रिक अशी आहे की बऱ्याच विदेशी संशोधनांमध्ये असं आढळलं की रेमडेसिवीर काही उपयोग नाही, पण प्रॅक्टिकल पर्पजने जर बोलायचं झालं, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि बाकी जो कलिगचा एक्सपिरियन्स जो आहे, तर रेमडेसिवीर हे आत्ताच्या काळातलं सर्वात प्रभावी औषध आहे. माणसांचा ऑक्सिजन सॅच्युरेशन 70% एवढा कमी झालेला असताना सुद्धा इंजेक्शन जर तुम्ही टाइम मध्ये सुरुवात केली तर हे पूर्णपणे रिकव्हर करतं, तुम्हाला व्हायरसला मारतं. हे याचंही स्ट्रक्चर, मोड ऑफ ऍक्शन तशीच सेम आहे आयव्हरमेक्टिन सारखी. हाही न्यूक्लियोटाइड अॅनालॉग आहे, म्हणजे व्हायरसचा जो आरएनए आहे, व्हायरस हा औषध जर आपण केलं तर व्हायरस हा या औषधाला आपला आरएनए समजतो आणि तो आपल्या आरएनए मध्ये इन्कॉर्पोरेट करतो आणि मग व्हायरसची ग्रोथ होत नाही, व्हायरस मरून जातो. पण परत एकदा सांगतो, हे औषध कधी दिलं पाहिजे तर 10 ते 12 दिवसाच्या आतच, ज्यावेळी व्हायरस ऍक्टिव्ह आहे आणि व्हायरसला आपल्याला मारल्यानंतर आपल्याला रिकव्हरी करायची आहे त्याच वेळी दिलं पाहिजे. 10 ते 12 दिवसानंतर काय होतं, जे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यामुळे आपल्याला हे अपाय होतो. नंतर एक तुम्ही ऐकलं असेल प्लाझ्मा फेरेसिस. बरेच लोक आपल्या गावाकडे उपक्रम चालतो की कोरोना बाधित व्यक्ती होती ती रिकव्हर झाली, नंतर मी प्लाझ्मा डोनेट केला. बरेचसे कॅम्प पण चालतात आजकाल पुण्यामध्ये की प्लाझ्मा फेरेसिस, प्लाझ्मा डोनेशनसाठी तुम्हाला साथ घालतायत. प्लाझ्मा फेरेसिसचा पण परत एकदा सांगतो, क्रुशियल टाइम पिरियड आहे. 10 ते 12 दिवसाच्या आत जोपर्यंत व्हायरस ऍक्टिव्ह आहे, 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही बाधित असाल तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये व्हायरस ऍक्टिव्ह राहत नाही, तुम्ही दुसऱ्याला इन्फेक्ट करत नाही 10 ते 12 दिवसानंतर. त्यामुळे हा प्लाझ्मा फेरेसिस मध्ये काय करतो आपण की निरोगी माणूस, जो रिकव्हर झालेला माणूस आहे त्याचा प्लाझ्मा काढतो. त्या प्लाझ्मामध्ये डिफेन्सिव्ह अँटीबॉडीज असतात, ऑलरेडी तयार असतात त्याच्यामध्ये झाल्या, त्या आपण बनाया अँटीबॉडीज रोगी माणसाला देऊन टाकतो. त्यामुळे या अँटीबॉडीज जाऊन तिथल्या व्हायरसला मारतात आणि माणूस रिकव्हर होऊ शकतो. त्याच्याबद्दलही बरंच उलटसुलट संशोधन आहे की त्याचा उपयोग होत नाही, पण फॉर प्रॅक्टिकल पर्पज आपल्या इंडियामध्ये जे काही संशोधन झाले त्याचा हा उपयोग नक्कीच जाणवलेला आहे. आजकाल ही ट्रीटमेंट चालू असते प्लाझ्मा फेरेसिस. तरी 10 ते 12 दिवसाच्या आत जर करायची असली तर 10 ते 12 दिवसात केलेली बरं राहील. आता स्टेरॉइड बरेच वेळा तुम्ही ऐकलं, स्टेरॉइड का वापरतात त्याच्यामध्ये. आता मी जसं म्हटलं की 10 ते 12 दिवसांमध्ये व्हायरस मरून जातो, पण व्हायरसच्या कॉम्प्लिकेशनमुळे पुढे 10 ते 12 दिवसांनंतर रोगी ऍडमिट व्हावं लागतं. कॉम्प्लिकेशन काय काय होतात, एक CSS म्हणून टर्म आहे, सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोम, की व्हायरस आपल्याला मारायचं तर आपली बॉडी रिॲक्ट करायला लागते, अँटीबॉडी तयार करते आणि व्हायरसला मारायचं काम करते. व्हायरसला मारताना ती अँटीबॉडी इंटरल्युकिन म्हणून एक संप्रेरक असते, एक केमिकल असतं, ते तयार करते. त्यामुळे व्हायरसला छिद्र पडून व्हायरस मरून जातो, काइंड ऑफ सिंपल टर्म मध्ये सांगायचं राहिलं. पण समजा तुम्ही एक कल्पना करा की एखादा चोर आहे आणि तो आत शिरला आणि त्याला मारायला एक माणूस सफिशियंट आहे, एका माणसानं मारलं ठीक आहे, पण त्याला जर मारायला घरातले सगळेच एकदम चौताळे आणि त्याला मारायला लागले आणि काठ्या फिरून फिरून मारायला लागले तर तो चोर मरेल, पण त्याच्याबरोबर घरातलं सामान सुद्धा सुटेल, कारण तुम्ही एकाच वेळी एवढी जण माणसं गरज नसताना तिथं तुम्ही अटॅक करताय. तसंच या CSS आहे, काही काही वेळा काय होतं, व्हायरसला मारताना आपल्या बॉडी हायपर रिॲक्ट करते, अँटीबॉडी एवढ्या प्रमाणात तयार करते की व्हायरस तर मरतो, पण व्हायरस बरोबर जे आपण ते इंटरल्युकिन त्या अँटीबॉडी तयार करतात त्यामुळे नॉर्मल सेल्स पण मारायला लागतात. रक्ताची गुठळी होण्याची क्षमता वाढते, तुमचं ब्लड प्रेशर एकदम कमी होऊन जातं, तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, ब्रेनवर ताण पडू शकतो, तुम्हाला दिसायला अंधारी येऊ शकते, किडनीवर ताण पडू शकतो, तुमचं युरिन आउटपुट बंद होऊ शकतं, हार्टवर त्रास होतो, तुमचे मायोकार्ड हार्टचे जे मसल आहेत ते वीक होऊ शकतात. तर हे सगळं CSS सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोम मुळे होतं. अशा केसेसमध्ये स्टेरॉइड वापरणं फार महत्वाचं असतं, कारण तुमची ही स्टेरॉइड म्हणजे हा सायटोकाईन CSS म्हणजे काय तर तुमचा हायपर इम्युन रिस्पॉन्स आहे आणि स्टेरॉइड हे आपली इम्युनिटी थोडीशी कमी करतात, नॉर्मलाइज करतात, नको तेवढी जी नको ती कमी करून आपल्याला पाहिजे तेवढीच ही इम्युनिटीचा रिस्पॉन्स ठेवतात. तर हा CSS एक टर्म तुम्ही ऐकली असेल तर ती लक्षात ठेवली पाहिजे. स्टेरॉइडचा यूज अर्ली स्टेजमध्ये नाही करायचा स्टेरॉइड, नंतरच्या स्टेज जर तुम्हाला कॉम्प्लिकेट व्हायला लागली केस तर हा स्टेरॉइडचा ज्युडिशियसली उपयोग करायचा. आणि एक औषध आहे टॉसिलिझुमाब. टॉसिलिझुमाब ही काय आहे तर ही मोनोक्लोनल अँटीबॉडी, जे आता मी तुम्हाला सांगितलं की अँटीबॉडी ज्या संप्रेरक तयार करतात, जे इंटरल्युकिन तयार करतात
त्याला अँटॅगोनाइज करणारी ही अँटीबॉडी संप्रेरकामध्ये बांधून ठेवते. ही जवळपास 50 औषध आहे, मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणतो आपण त्याला. पण हेही इफेक्टिव्ह राहू शकतं जर तुम्हाला सीएसएसचा त्रास होतो, म्हणजे तुम्हाला व्हायरस नाही पण व्हायरसच्या कॉम्प्लिकेशनमुळे त्रास होतोय, तर तुम्हाला ही टॉसिलिझुमॅबची ट्रीटमेंट घेतलेलं बरं राहील. आता सर्वात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे व्हॅक्सिन कधी येणार आणि कसं येणार. तर हा सध्या तुम्हाला माहित असेल की मॉडर्ना व्हॅक्सिन म्हणून एक चालू आहे त्याचे ट्रायल. व्हॅक्सिनच्या टोटल 3 ट्रायल असतात. एक प्री क्लिनिकल ट्रायल असते ज्यामध्ये आपण अॅनिमल्सवर, माकड, गिनीपिग अशा अॅनिमल्सवर आपण ते प्रयोग करतो. ते सक्सेस झाले की क्लिनिकल ट्रायल मध्ये येते. क्लिनिकल ट्रायल मध्ये 3 स्टेजेस असतात. स्टेज 1 मध्ये आपण काही माणसांवर, निरोगी 5 ते 10 निरोगी माणसांवर व्हॅक्सिन ट्रायल करतो. स्टेज 2 मध्ये काही 100 पर्यंत माणसांपर्यंत, 50 ते 100 माणसांपर्यंत ट्राय करतो. आता ही मॉडर्ना व्हॅक्सिन जी आहे ती आपल्या स्टेज 3 मध्ये पोहोचलेली आहे. म्हणजे काही हजारो माणसांवर ह्याचे ऑलरेडी संशोधन चालू आहे, जी चांगली गोष्ट आहे. पण त्याचे रिझल्ट अजूनही पूर्णपणे निर्धास्त राहावं अशी नाही आहेत. जवळपास अजून याला काही वेळ लागेल. यातल्या हेल्दी माणसांवर पहिले होईल, नंतर काही रिस्की माणसांवर होईल. त्याचे काही कॉम्प्लिकेशन मध्येच तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकले होते की व्हॅक्सिन ट्रायल थोडीशी थांबवली आहे. परदेशात एका माणसाला ट्रान्सव्हर्स मायलायटिस नावाचा एक रोग झाला. व्हॅक्सिनच्या रिॲक्शनमुळे त्याला पॅरालिसिस आलं. त्यामुळे थोडा वेळ ही थांबवलेली होती. पण परत आता ह्या ट्रायल परत सुरू झाल्या. आपल्या इंडियामध्ये सिरम इन्स्टिट्यूट म्हणून पुण्याची एक इन्स्टिट्यूट आहे, ती ह्या व्हॅक्सिनला परदेशाशी पार्टनरशिपमध्ये ही ट्रायल करते. पण अजून व्हॅक्सिन यायचे दूरवर अजूनही काही चान्सेस नाही आहेत. जवळपास 6 ते 1 वर्ष एक्सपर्ट्स म्हणतात की 6 महिने ते 1 वर्षापर्यंत कालावधी लागेल ही परफेक्ट व्हॅक्सिन बनायला. ती बनेल न बनेल त्याचे अजून शाश्वती कोणीच देत नाही. होप्स आहेत, नक्कीच होप्स आहेत, पण व्हॅक्सिन आल्यानंतरच खरोखर आपल्याला कंट्रोल करता येईल या इम्युनिटीवर. तर परत एकदा पॉइंट्स काही मी रिवाइज करतोय की तुम्ही पर्सनल काय तुमच्या हातात काय आहे. डॉक्टर तर डॉक्टरांचं काम करतील, तुमच्या हातात काय आहे की खाणं व्यवस्थित पाहिजे, प्रोटीन डाएट व्यवस्थित पाहिजे. दूध, अंडी, जर नॉनव्हेज जर खात असेल तर उकडलेली अंडी सर्वात बेस्ट असतात, ती खाल्ली पाहिजे. तुम्हाला विश्रांती व्यवस्थित भेटली पाहिजे, टेन्शन न घेता झोप घेतली पाहिजे, हायड्रेट व्यवस्थित राहिलं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या खाताना वगैरेच्या सवयी ज्या आपल्याला पहिल्यापासून असतात की आपण कॉलेजमध्ये वगैरे मित्र एकत्र खातो, कलिग एकत्र खातो, ती टाळलं पाहिजे. आजकालच्या काळाची गरज आहे, पर्याय नाही. आपण पहिले म्हणायचो की सोशल मिक्सिंग व्हायला पाहिजे, पण आता उलटं म्हणायला पाहिजे, सोशल मिक्सिंग सध्या टाळलं पाहिजे. अल्कोहोलचा यूज टाळला पाहिजे, टोबॅको स्मोकिंग ह्याच्यामुळे आपला उपाय तर नाही काय होणार, पण अपायच होईल, तर तो टाळला पाहिजे. प्राणायाम, मेडिटेशन ह्या आपल्या ट्रॅडिशनल सवयी आहेत आपल्या, ह्या घेतल्या पाहिजे, ह्यानं नक्कीच फायदा होतो. तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशनचं प्रमाण वाढतं प्राणायामामुळे. आपल्याकडं वैदिक काळापासून या गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय. पण ह्या केल्या पाहिजेत. जर गरज नसेल तर नको त्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. जर गरज नसेल तर घरात राहिलं फार बरं आहे. आणि कुठलीही तुम्हाला सिम्पटम जाणवलं तर सर्वात महत्वाचं आहे की टेस्ट तुम्ही लवकरात लवकर केलं पाहिजे. का तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर मी अजूनच सांगतोय की 10 दिवसाचा तुमच्याकडे क्रुशियल पिरियड आहे. 10 ते 12 दिवसानंतर आपोआपच व्हायरस मरणारच आहे. पण त्यानंतर जर तुमची परिस्थिती बॅड झाली तर अँटीव्हायरल त्यावेळी देऊन, जे रेमडेसिवीर म्हणतोय मी आता सध्या, तर रेमडेसिवीरला ब्रह्मास्त्रच म्हणेन सध्याच्या काळात तरी. तर रेमडेसिवीर कधी देता येईल तुम्हाला? 10 ते 12 दिवसामध्ये तुम्ही घेतलं तरच त्याचा परिणाम होईल. त्यानंतर जर तुम्ही घेतलं तर त्याचा परिणाम न होण्याचे चान्सेस आहेत. तर एक टेक होम मेसेज हाच राहील की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जी मूळ डिक्टम आहे आपली, नेहमीच म्हणतो आपण की रोग होण्यापेक्षा रोग टाळलेला बरा. आणि प्रिव्हेन्शनची एवढे महत्वाचे आपल्याकडे आहेत उपाययोजना, त्या तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. आणि परत एकदा सांगेन की 10 डे पिरियड तुम्हाला सिम्पटम जाणवतं. बऱ्याच वेळा लोक आम्ही बघितले की टेस्ट करायला घाबरतात, नाही होईल ना, तापच आलाय, 2 दिवसात ट्रीटमेंट घेतो, होईल बरं, असा ऍटिट्यूड नक्कीच टाळला पाहिजे. तुमचा टेस्ट जर आली पॉझिटिव्ह तर एक तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता, तुमच्यामुळे दुसऱ्यांना होणार नाही. प्लस तुम्हाला जर चुकून सिरियस केस झाली तर 10 दिवसाचा अवधी मिळेल तुम्हाला की आपल्याकडे जी ब्रह्मास्त्र आहेत ती तुम्ही वापरू शकता. तर हाच माझा टेक होम मेसेज आहे. थँक्यू ऑल. थँक्यू फॉर द युअर कोऑपरेशन अँड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा ओव्हरऑल पूर्ण समाजामध्ये इतका मिथ्स लोकांमध्ये पसरलेला असताना की नक्की कोविड व्हायच्या आधी काय काळजी घ्यायची, झाल्यावरती काय काळजी घ्यायची आणि झाल्यानंतर काय काळजी घ्यायची. कारण या सगळ्या कन्फ्युजन मध्ये किंवा ह्या सगळ्या बिवाइल्डरमेंट मध्ये असतानाच एखाद्या एक्सपर्टने समोर येऊन इतकी माहिती सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये देणं. कारण आपला स्टुडंट्सचा तर पूर्ण एज ग्रुप सगळे बॅचलर्सचे स्टुडंट्स आहेत.
तर नक्कीच ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत अगदी योग्यरित्या पोहोचली आहे आणि त्यांना ह्या माहितीचा अगदी योग्य पद्धतीने वापर करता येईल. तर आपण वेळात वेळ काढून इतकी सारी माहिती, कारण दिसतंय की तुम्ही त्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स दिलेत, खूप सारं प्रिपरेशन दिसते. तर एवढं सगळं आपण फक्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रयोग केला किंवा हे जे काही चर्चासत्र आज अरेंज केलं त्याच्याबद्दल कॉलेजच्या वतीने कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब यांच्या वतीने मी आभार मानते. आणि यानंतर आपण हा जो स्टेज आहे तो क्वेश्चन आन्सर सेशनसाठी ओपन करतोय. तर सर, तुम्ही क्वेश्चन आन्सर सेशनसाठी रेडी आहात का? हो, नक्कीच नक्कीच. ओके. तर मी ऑडियन्सना विचारते की कुणाकडे काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही फ्रँकली सरांना विचारू शकताय. कोणी क्वेश्चन विचारणार आहे का आता? हॅलो हा, नमस्कार. सर, माझा क्वेश्चन होता की जर एकदा कोविड झाला तर तो पुन्हा होतो का? चांगला क्वेश्चन आहे. कोविड झाल्यानंतर आता संशोधन सध्या या वर्षावर चालू आहे. कोविड झाल्यानंतर तुम्हाला मी जसं मगाशी सांगितलं की या अँटीबॉडी तयार होतात. IgG अँटीबॉडी म्हणून जी असते ती सर्वात महत्वाची असते. ही अँटीबॉडी जवळपास 40 दिवसपणे ऍक्टिव्ह राहते. पण तुमच्या अँटीबॉडीची लेवल जर कमी झालं तर तुम्हाला ते संरक्षण मिळणार नाही. बऱ्याच केसेस अशा रिइन्फेक्शनच्या सापडलेल्या आहेत. म्हणजे कोविड हा एकदा झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे आयुष्यभर त्याला निर्धास्त झाला असं नाही म्हणायला पाहिजे. तुम्हाला कोविड नंतर होऊ शकतो. सरप्राइझिंगली सांगायचं म्हणजे 19 दिवसात रिइन्फेक्शन झाल्याच्या पण काही काही केसेस आहेत. काही डॉक्टर्स आहेत त्यांना रिकव्हरी झाल्यानंतर होऊ शकतो. तुमची अँटीबॉडी टेस्ट तुम्ही केली तर तुम्हाला टायटर कळेल. अँटीबॉडी टायटर जर जास्त चांगला असेल, डबल फोल्ड किंवा ट्रिपल फोल्ड असेल तर तुम्ही त्याला संरक्षित आहात. तुम्हाला व्हायचे चान्सेस फार कमी आहे. सरप्राईज दुसरी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर रिइन्फेक्शन झालं तर हा सिव्हिरिटी जास्त आहे त्याची, की तुम्हाला पहिल्यांदा माइल्ड डिसीज होतो आणि जर चुकून रिइन्फेक्शन झालं तर बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं की दुसऱ्यांदा इन्फेक्शन झालं तर त्याची सिव्हिरिटी वाढते, तुम्हाला जास्त सिव्हिअर डिसीज होते. त्यामुळं जरी तुम्हाला झाला असला तर परत न होणे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही निर्धास्त नाही राहिलं, मी आता मला एकदा झाला तर तुम्ही निर्धास्त झाला असं नाही करायला पाहिजे. तुम्ही योग्य ती काळजी अजून अलर्ट राहून, तुम्हाला एकदा झालाय म्हणजे तुम्ही कुठेतरी चूक केली आहे तर तुम्हाला परत न होणे पण अजून अलर्ट राहून परत एकदा काळजी घेतली पाहिजे. अजून कोणी क्वेश्चन विचारणार आहे का? एनी क्वेश्चन्स स्टुडंट्स? हो मॅडम. हो, बोला. कोविड काळात येणाऱ्या डिप्रेशनला कसं सामोरं जायचं? तर कोविडच्या दरम्यान येणाऱ्या डिप्रेशनला कसं सामोरं जायचं हा प्रश्न आहे. तेजश्री लोहार यांच्याकडून आहे प्रश्न. कोविडमध्ये डिप्रेशन येणं स्वाभाविक आहे. मला स्वतःलाच झालेलं आहे, त्यामुळे मी स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगतो. तुम्हाला आयसोलेट राहावं लागतं, तुमचं काम तुम्हाला सोडावं लागतं, तुमचं रुटीन सगळं चेंज होऊन जातं, एका रूम मध्ये तुम्हाला बंदिस्त राहावं लागतं. साहजिक आहे यामध्ये डिप्रेशन आहे ना. पण काही काळ लक्षात ठेवायचं की जसं म्हटलं की 80% केसेस या माइल्डच असतात, तुम्हाला सिम्पटम जास्त जाणवत नाही. ही चांगली गोष्ट आहे. करोना जरी झाला एवढा जगाला त्यानं व्यापलंय पण मॉर्टॅलिटी रेट फार कमी आहे त्याचा. हे सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही रिकव्हर होणार ही इच्छा तुम्ही मनात धरली पाहिजे. तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे. तुम्ही फॅमिलीशी मिक्सअप नाही होत, पण आजकाल बरीच उपकरणं आहे. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स करू शकता, व्हिडिओ चॅट करू शकता. तुम्ही कशात तरी एंगेज राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला डिप्रेशन येणार. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे, फॅमिलीचा सपोर्ट महत्वाचा आहे. तुम्ही यातनं रिकव्हर होणार ही एक नुसती मनात धरली तुम्ही बळकटपणे इच्छा, तर तुम्ही नक्कीच त्यातनं पार पडणार आहे. तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. कुठेतरी एंगेज राहणं महत्वाचं आहे. तुम्हाला जे आवडतं आणायचे तुम्हाला टाइम मिळाला असं तुम्ही समजायला पाहिजे. रिकामा वेळ आपल्या धावत्या जीवनात मिळत नाही, तर तुम्हाला टाइम मिळाला आहे तर तो टाइम तुम्ही युटिलाइज करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला डिप्रेशन येणार. तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये रममाण व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला नक्कीच डिप्रेशन येणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कुणी आहे का अजून? लास्ट क्वेश्चन घेतोय आपण. हॅलो. हो, बोला, नाव सांगा. प्रतीक लाड. ओके, बोला प्रतीक. सर, कोविड झालेल्या पेशंटची ऑक्सिजन लेवल का कमी होते? कोविड झालेल्या पेशंटची ऑक्सिजन लेवल का कमी होते? ऑक्सिजन लेवल का कमी होते हा थोडासा सायंटिफिक आहे. करोना व्हायरस जो आहे तो हिमोग्लोबिन मधल्या हिमला डिस्प्लेस करतो. हिमचा जो पार्ट आहे तो डिसोसिएट करून टाकतो, डिझॉल्व्ह करून टाकतो. तो ग्लोबिन पार्ट बाहेर राहतो आणि हिम पार्ट जो ट्रान्सफरिन म्हणून मी मगाशी तुम्हाला एक टेस्ट सांगितली,
ट्रान्सपेरिन का वाढतं तर हिम पार्ट डिसोसिएट होतो. करोनाचा अटॅक होऊन हिमोग्लोबिन मधला हिम पार्ट लोह जो पार्ट आहे तो डिसोसिएट होतो आणि हा लोह जो असतो तोच ऑक्सिजन कॅरिंग करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. तो लोह डिसोसिएट झाला की दोन्ही सेपरेट झाल्यानंतर ऑक्सिजन कॅरिंगची कॅपॅसिटी राहत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे माणसाची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होत राहते. ऑक्सिजन सॅच्युरेशन रक्तातलं कमी होत जातं. हिमोग्लोबिन मध्ये हा अटॅक करतो, हिमला डिसोसिएट करतो, त्याच्यामुळे हिम सेपरेट होऊन ते रक्तामध्ये वाढत राहतं. ट्रान्सपेरिन म्हणजे फेरेटिन या स्वरूपात, आणि ग्लोबिन जो पार्ट आहे तो डिग्रेड होऊन जातो. माणसाची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन जातं. आय होप की अजून कोणाकडे काही क्वेश्चन्स नाहीये. असतील तर वी आर गिव्हिंग वन मोर चान्स की यू कॅन आस्क, कुणाला असेल तर क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन, दी लास्ट क्वेश्चन. हॅलो सर, हा, नाव सांगा. मी नमिता बोलते, लायब्रेरियन. हा मॅम, बोला ना. हा सर, एक मला विचारायचं होतं सर, ही CRP जो टेस्ट आहे. हॅलो सर. सी रिएक्टिव्ह प्रोटीन, बरोबर. तर त्यामधनं काही आपल्याला होऊ शकते, म्हणजे असं कल्पना येऊ शकते का की जे CRP केलं आणि आपल्याला दिसतात इन्फेक्शन वगैरे, तर हे पण तिथलाच प्रकार आहे का? CRP काय आहे की CRP हा एक जनरलाइज बॉडीचा रिस्पॉन्स आहे. सी रिएक्टिव्ह प्रोटीन म्हणतो आपण त्याला. कुठलीही बॉडीला इजा झाली, म्हणजे करोनामुळेच नाही, आपण एखादं ऑपरेशन केलं, ऑपरेशन मध्ये रिकवर होत असलं, कुठलं इन्फेक्शन झालं असलं, आपल्याला ऍक्सिडेंट झाला, तर टिश्यू लॉस जिथं जिथं होतो, टिश्यूला हानी जिथं, माणसाच्या टिश्यूला हानी जिथं जिथं होते, तिथं हा हानी झालेल्या सेल्स मधनं हा सी रिएक्टिव्ह प्रोटीन बाहेर पडतो. त्यामुळे त्याची रक्तातली पातळी वाढते. सी रिएक्टिव्ह प्रोटीन नुसतं पॉझिटिव्ह आलं म्हणजे त्याची लेवल वाढले म्हणजे करोना झाला किंवा आपल्याला अपाय असं नाहीये. पण यामध्ये महत्वाचं काय तर ह्या रिपीट करायला पाहिजे. तुम्हाला ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स कसा मिळतो हे यावर डिसाईड होतं. सी रिएक्टिव्ह प्रोटीन जर 3-4 दिवसानंतर परत रिपीट केली आणि तुम्ही कमी होत असलं सी रिएक्टिव्ह प्रोटीन, तर तुमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स भेटतो. तेच जर वाढत असलं तर तुम्हाला अजून मेटिक्युलसली ट्रीटमेंट गेली पाहिजे, अजून अलर्ट राहायला पाहिजे. अदरवाईज नुसतंच एकदा सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढले तर ते कशानेही वाढू शकतं. लहान मुलांचे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा सी रिएक्टिव्ह प्रोटीनची कॉमनली केली जाते. कुठलंही इन्फेक्शन झालं, फिवर आलं तर ते सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढतंच. महत्वाचा मुद्दा काय आहे की सी रिएक्टिव्ह प्रोटीन नंतर 3 ते 4 दिवसांतर रिपीट केल्यानंतर कमी व्हायला पाहिजे. हा त्यातला महत्वाचा. थँक्यू सर. पण सर, या फेज मध्ये जर CRP वाढला तर मग काही कोविडचीच आपल्याला मेडिसिन दिल्या जातात काय? नाही. बरीच, जसं म्हटलं, बरीच कारण आहेत सी रिएक्टिव्ह प्रोटीन पाहिजे. मेन कुठल्याही इन्फेक्शनमुळे ह्या वाढतात. तुमच्या ब्लडच्या काही डिसीज असतील त्यामध्येही वाढतात. हेपॅटायटिस झाला, कावीळ झाली तरी सुद्धा वाढतात. बरीच कारण. तुम्हाला त्या कोविडशी रिलेट केलं पाहिजे. तुमचा कुठं कॉन्टॅक्ट आलाय का, तुम्हाला बाकीचे कोविडचे काही सिम्पटम जाणवतात का, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे. नुसतं सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढलं म्हणून कोणीच तुम्हाला कोविडची ट्रीटमेंट नाही करणार, नक्कीच नाही करणार. एक क्वेश्चन होतं सर, म्हणजे सगळ्या आमच्या प्राध्यापकांची छोटे छोटे मुलं आहेत सर, आपण छोट्या मुलांना वगैरे पण लगेच इन्फेक्शन होऊ शकतं का सर कोविडचं? संशोधन असं मध्ये की छोट्या मुलांमध्ये इम्युनिटी माणसांपेक्षा जास्त असते. 4 टाइम्स, काकड्यांमध्ये सांगायचं तर 4 टाइम्स जास्त असते. कुठली छोटी मुलं? 1 वर्षाच्या नंतरची आणि 12 वर्षाच्या आतली. त्यांच्यामध्ये थायमस ग्लँड म्हणून थायरॉइडच्या खालती एक थायमस ग्लँड असते जी शरीरातला इम्युन रिस्पॉन्स तयार करते. ती 12 वर्षापर्यंत ऍक्टिव्ह असते. 12 वर्षानंतर ही थायमस ग्लँड ऍट्रॉफी होऊन जाते, कमी होऊन जाते, श्रिंक होऊन जाते. जसे आपले टॉन्सिल्स असतात तशा टाईपची जी आहे अँटीबॉडी तयार करणारी ग्लँड आहे. त्यामुळं 1 वर्षाच्या नंतरची मुलं आणि 12 वर्षाच्या आतली मुलं ही फार इम्युन असतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मला आणि माझ्या वाईफला, आई वडिलांना सगळ्यांनाच करोना झाला. पण माझी जी 2 मुलं आहेत, एक 5 वर्षाची मुलगी आहे, 6 वर्षाची मुलगी आहे आणि एक 4 वर्षाचा मुलगा आहे. दोघांनाही ऍब्सोल्युटली काहीच झालं नाही. त्यांना टेस्ट पॉझिटिव्ह आले, काही सिम्पटम नाही आले. ती दोघं माझ्या शेजारी झोपायची, एवढा इंटिमेट कॉन्टॅक्ट होता, पण त्यांना झाले. का तर लहान मुलांची इम्युनिटी ही जास्त स्ट्रॉंग आहे. एक सुदैवाची गोष्ट म्हणावं लागेल, कारण त्या काळात आम्हाला खरंच ही गोष्टीचं फार एक सपोर्ट होता की मला मनातनं फार चांगलं की आपली मुलं निर्धास्त आहेत, आपली मुलं निगेटिव्ह आहेत. तर हा त्यातलं सायंटिफिक रिझन हे आहे की थायमस ग्लँड जे असते त्यामुळे लहान मुलंही प्रोटेक्टेड राहतात. पण म्हणून काळजी घ्यायला नाही पाहिजे असं नाही आहे. लहान मुलांना पण होत आहेत, त्यांना होतच नाही असं नाही होत आहे, लहान मुलांना पण होत आहेत. काही काही अशा केसेस पण आमच्या हॉस्पिटल्समध्ये आलेल्या आहेत की बाळाला झाला, आता बाळाला पाजायला पाहिजे म्हणून आईला नाही झाला तरी आईला त्या कोविड वॉर्डमध्ये ठेवायला लागले. तर अशाही केसेस आहेत. 1 वर्षाचं बाळ आहे, 1.5 वर्षाचं बाळ आहे, पण आता कुठं राहणार, त्याला पॉझिटिव्ह झालं म्हटलं आईला कंपल्सरी राहायला पाहिजे. अशाही केसेस झाले. होऊ शकतो, पण रिलेटिव्हली जर विचार केला तर ते स्ट्रॉंग आहे. त्यांची मेडिसिन पण अँटीबायोटिक्स ते देतात का डॉक्टर्स? कमी असतात त्यांच्या वजनानुसार. कमी असतात. बाकी आपण
युजफुल तुम्ही इन्फॉर्मेशन सांगितली सर. नमिता मॅडम बिंदास झाल्या. हो खरंच. गो अहेड. येस सर. तर खूपच सोप्या भाषेमध्ये सर मुलांच्या प्रश्नांचं आपण निरसन केलं. अगदी त्यांना अपेक्षित असलेली उत्तरं त्यांना मिळाली. एक तर उत्तर मिळालंच की कॉलेज लवकर सुरू होते की नाही काय माहिती. त्यांचे एक्झाम्स तर तशाही पोस्टपोन होतात. नाही, त्यात एक मुद्दा मला अजून एक सांगायला वाटेल, थोडासा वेळ घेतो मी. सेकंड वेव्ह एक येऊ शकते अजूनही. आपल्याला आता माहिती आहे, आता नमिता मॅडमने मगाशी सांगितलं युरोपमध्ये सेकंड वेव्ह आलेली आहे. आपल्याकडे अजून कंटेनमेंट चालू आहे, म्हणजे अजून पहिलीच वेव्ह आपली थोडी थोडी कमी होते, त्यामुळे सेकंड वेव्ह नंतर येणार आहे आपल्याकडे. हे तुम्ही अजूनही लिहून घ्या. एक्सपर्ट सगळे सांगतात की आपल्याकडे सेकंड वेव्ह येणार आहे. आतापर्यंत आपण गणपती कंट्रोल केला, दुर्गा माता नवरात्रीची गरबा कंट्रोल केला, पण आता दिवाळीपर्यंत आपला संयम राहील का नाही माहित नाहीये. सरकार सुद्धा किती विरोध सहन करेल, सरकार अलाव करेल दिवाळी तुम्ही साजरी करा, फटाके उडवा, मिक्सअप व्हा. त्यामध्येच ही सेकंड वेव्ह येणार आहे हे तुम्हाला मला तरी चित्र दिसतंय. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच मी प्राचार्य एडी सरांचं, डॉक्टर एडी कदम सरांचा आभार मानतो की असे उपक्रम सगळ्यांनी राबवायला पाहिजे, जेणेकरून अवेअरनेस वाढेल आणि लोक काळजी घेतील. आपण आता उद्या दसरा आहे, त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा. आपल्याला सिमुलिंगन करायचं, या करोनाचं सर्वात पहिले सिमुलिंगन सगळे मिळून आपण करणार आहे, पण त्यासाठी अलर्ट राहूनच करायला पाहिजे. नक्कीच सर. तर यानंतर ह्या खूप सुंदर अशा कार्यक्रमानंतर मी आमच्या कॉलेजचे लाडके प्राचार्य डॉक्टर एल डी कदम साहेब यांना विनंती करतेय की त्यांनी प्रेसिडेन्शियल रिमार्क द्यावा. धन्यवाद. आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज रामानंद नगर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या अवेअरनेस अँड डायग्नोसिस ऑफ कोविड-19 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर विशाल पाटील, त्यांच्या सुविधी पत्नी येणार होत्या, आम्हाला ऐकायला मिळालं असतं, पण आता काही कामानिमित्त ते आले नाहीत. त्या सन्माननीय डॉक्टर रुपाली पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर VB पाटील, विविध विभागाचे विभाग प्रमुख, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी. कोविड-19 हा आजार चीनमधून आपल्याकडे आला आणि त्यांनी फार धुमाकूळ माचवला. सगळ्या गोष्टीवरती रिस्ट्रिक्शन आली. इकॉनॉमी सुद्धा आपली खूप डिस्टर्ब झाली. गोरगरीब जनतेला खूप त्रास झाला. खूप म्हणजे अजूनही तो त्रास होतोय, कारण लॉकडाऊन अनलॉक होतोय, पण अनलॉक होत असताना ज्या गेलेल्या नोकऱ्या आहेत त्या अजून काय परत येत नाही. त्यामुळं सर्वाइव्ह होण्याकरता माणूस बाहेर पडला अनलॉक झाल्यामुळे. बेफिकीर आहे की युरोप कंट्रीमध्ये आपल्याला आत्ताच डॉक्टर विशाल पाटील यांनी सांगितलं की सेकंड वेव्ह तिथं आलेलीच आहे. तिथली लोकसंख्या पाहता आणि आपल्या भारत देशाची लोकसंख्या पाहता आपल्या इथे सेकंड वेव्ह येईल आणि ती कशी महाभयंकर असू शकते, कारण आतापर्यंतचे प्रिडिक्शन आहेत मागच्या ह्याचे की सेकंड जी वेव्ह येते ती मोर डिस्ट्रप्टिव्ह असते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला संधी होती, आपण ती कंट्रोल केलं, पण कंट्रोलच्या पलीकडे जर गेली तर काय असं सुद्धा होऊ शकतं एकदम, कारण आपण बेफिकीर आता सध्या झालोय. मग बेफिकीर होत असताना हे लेक्चर झालं पाहिजे असं मला वाटत होतं, कारण अगोदर माहिती आहे सर्वांना, पण बेफिकीर होत असताना आणखीन पुन्हा त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवायची की लोकांच्या मध्ये जागरूकता झाली पाहिजे. नाही, आपण बेफिकीर नाही झालं पाहिजे. आपल्याला 4 गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत की हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, ह्या अति काळजीपूर्वक सगळ्यांनी वापरल्या पाहिजेत. आणि हे आमच्या स्टाफ मेंबर, आमचे विद्यार्थी ह्या सगळ्यांच्या मनामध्ये ठासून भरलं पाहिजे किंवा मनामध्ये त्यांचे हे झालं पाहिजे. का तर हे जर नाही केलं तर आपण त्याच्यामधला एक बळी होऊ शकतो नेक्स्ट वेव्ह मधला. अतिशय डॉक्टरांनी बहुमूल्य वेळ दिला, अगदी शास्त्रशुद्ध त्यांनी प्रेझेंटेशन तर अतिशय छान केलं, म्हणजे कुठला मुद्दा सुटलाच नाही त्यांचा मुद्दा असं मला वाटतं. मी व्यक्तीचा त्यांचा मनापासून आभार मानतो. आमच्या महाविद्यालयातर्फे आभाराचा कार्यक्रम होईल, परंतु मी माझ्या स्वतःच्या वतीनं खरोखर, कारण आम्ही इतर कोणाचं तरी लेक्चर ठेवलं असतं ते इतकं चांगलं सांगितलं नसतं, कारण तुम्ही ती मेडिसिन सुद्धा सांगितली. म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, म्हणजे आजाराला बळी पडण्यापूर्वी काय प्रिकॉशन घ्यायचे ह्या तुम्ही अत्यंत फार चांगलं सांगितलं.
त्याची छोटी छोटी मेडिसिन आहेत किंवा कशाचं कशाला महत्व आहे ते बारकाव्याने सांगितलं तुम्ही. खरोखर मी तुमचा खूप 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 आभारी आहे आणि तुमचा वेळ दिला तुम्ही आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. नमस्कार डॉक्टर. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या आभाराकडे वळूयात. जसं की मी नेहमी म्हणते की कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रमाचा शेवट नसतो, तर नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी पहिल्या गोष्टीला जो पूर्णविराम द्यावा लागतो तो पूर्णविराम किंवा नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी एक सुरुवात म्हणजे हा वोट ऑफ थँक्स आपला आताचा छोटासा कार्यक्रम. तर मी वोट ऑफ थँक्स साठी फिजिक्स डिपार्टमेंटच्या हेड डॉक्टर वनिता राऊत यांना निमंत्रित करते. थँक्यू नम्रता मॅम. आज आपल्या महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र विभाग, ग्रंथालय विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने अवेअरनेस अँड डायग्नोसिस ऑफ COVID-19 या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. आणि या कार्यक्रमाचा सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर विशाल पाटील सर, सरांचे मी आभार मानते. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला सर्वांना कोविडचा पूर्ण इतिहास सांगितला, कोरोनाचे सिम्पटम्स सांगितले, ते कोरोना होऊ नये किंवा होऊन गेला असेल तरीही आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या आहेत आणि औषधं कोणती घेतली पाहिजेत याविषयी त्यांनी अगदी सविस्तर रीतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता याच्यानंतरची कोरोनाची दुसरी लाट येईल त्यावेळेस ही सगळी माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल आणि सगळ्यांनी ती माहिती आचरणात आणायची अशी एक आपण सरांना आश्वासन देऊया. सरांनी आमच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी सरांचे आभार मानते. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर आम्हाला नेहमीच नवीन नवीन प्रोग्राम घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सहकार्यामुळं आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, त्याबद्दल भौतिकशास्त्र विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या वतीने मी प्राचार्य कदम सरांचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असणारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य VP पाटील सर, KB भोसले सर, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, ज्युनियर विभागातील माझे सर्व सहकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं जे टेक्निकल हँडल करणारे केमिस्ट्री विभागाचे सस्ताने सर यांचेही मी आभार व्यक्त करते. अँकरिंग करणाऱ्या नम्रता मॅम आणि ग्रंथालय विभागाच्या नमिता मॅम यांचेही मी आभार मानते. उपस्थित सर्व विद्यार्थिनींचे पण मी आभार मानते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम योग्य रीतीने घडून यावा यासाठी ज्यांचे मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. ओव्हर टू नम्रता मॅम.